तर मी सर्वप्रथम परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करतो की त्याने मला योग्य समजलं त्याच्या उपस्थितीमध्ये उभं राहण्याकरता, आणि तो तुम्हाला इथपर्यंत घेऊन आला ही केवळ त्याची महान दया आहे. सर्वप्रथम वचनामध्ये जाण्या अगोदर आपल्या शेजाऱ्याला एक सुंदर स्मित हास्य द्या आणि त्यांना सांगा, आजचं वचन, म्हणा विश्वासाने म्हणा, आजचं वचन हादरून टाकणार आहे. पण काळजी करायची काळजी नाही, पण कशाची काळजी करायची गरज नाही, ते परिवर्तन घडवणार आहे. आणि ते परिवर्तन प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हामध्ये करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर तुमचा दिवस प्रभू येशू मध्ये मी आशीर्वादित करतो. आमेन. तुमचे चेहरे जे उतरलेले आहेत त्यांना थोडेसे टवटवीत करा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित असेल का नाही मला माहिती नाही, परंतु आहे ना, थंडीच्या दिवसांमध्ये साऱ्यांचे चेहरे जे आहे ना ते एकदम असे काय म्हणतात ना, कसे सुरकटलेले असतात. प्रेज द लॉर्ड. असे टवटवीत पाहिजे. बॉडी लोशन वगैरे, खोबरेल तेल वगैरे सगळं आणून ठेवा. स्टॉकची गरज आहे. बंधाऱ्याला भरपूर पाणी आहे, सगळीकडे भरपूर पाणी आहे. तर त्या ठिकाणी आमचे चेहरे जे आहे ते खरबुडे होता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल हे काय सांगत राहिला? अरे देवाचं पवित्र वचन सांगतं हे शरीर देवाचं मंदिर आहे. जो याची काळजी घेणार नाही तर परमेश्वराला याचा हिशोब द्यावा लागेल की नाही? द्यावे लागेल की नाही? तुम्ही कोण आहात? तुम्ही देवाचं मंदिर आहात. म्हणा विश्वासाने, मी देवाचं मंदिर आहे आणि या मंदिराची मला काळजी घ्यायची आहे. आमेन. आणि बायबल मध्ये हे सुद्धा लिहिलेलं आहे, जो या वचनात या मंदिराचा नाश करेल परमेश्वर म्हणतो मी त्याचा नाश करेल. प्रेज द लॉर्ड. तर सर्वजण आज तयार आहात का? जे झोपलेले आहे ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. आजचं वचन जे आहे ते थोडस विचार करायला लावणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही काय शिकलो? कोणी सांगाल का थोडं? पवित्र आत्म्याविषयी काय? किती लोकांनी आत्मपरीक्षण केलं? मग किती लोकांनी तपासून पाहिलं की मी हे पाप तर केलं नाही का? मी पहिला आहे बाबा, मी तपासून पाहिलं. कारण की सगळ्या कमी उणिवा माझ्यामध्येच असतात. तुम्ही फार चांगले लोक. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तपासलं का नाही स्वतःला? नसेल तपासलं तर पुन्हा एकदा तो उपदेश ऐका आणि पुन्हा एक वार आत्मपरीक्षण करा, कारण की आत्मपरीक्षणाची आम्हाला गरज आहे. प्रेज द लॉर्ड. या दिवसांमध्ये एक विषय घेऊन आम्ही जानेवारी पासून सुरुवात केली होती आणि ती गोष्ट म्हणजे की ह्या वर्षांमध्ये आम्ही उपवास प्रार्थनेचा विषय ठेवला होता की असा जो स्वभाव जो ख्रिस्त येशूच्या ठाई होता तो तुमच्या ठाईही असावा ही देवाची इच्छा आहे. बरोबर. आणि पुष्कळ लोकांनी जवळपास मागील काही दिवसांपर्यंत पुष्कळ मेहनत केली, परंतु हे वर्ष संपण्याच्या अगोदर सैतानाने आमच्या मनामध्ये अशा स्थिती परिस्थिती उत्पन्न केल्या. कोणाला वासनांमध्ये अडकवलं, कोणाला व्यसनांमध्ये अडकवलं, कोणाला जगाच्या चालीरीती गोष्टींमध्ये अडकवलं, कोणाला त्या ठिकाणी जगाच्या रिलेशनशिप्स मध्ये त्या ठिकाणी अडकवलं, जगाच्या घाणेरड्या गोष्टींच्या पाठीमागे धावण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं या सर्व गोष्टींमुळे जी धाव ते धावत होते ती धाव सैतानाने थंड करून टाकली. आणि त्या थंडाव्यामुळे आजही आमच्या जीवनामध्ये ती मृत असलेली अवस्था, आत्मिक जीवनामध्ये जे काही मेलेले पण, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी एक आनंद नाही, ना शांती आहे, ना कोणत्या प्रकारचा चांगुलपणा आहे, त्या गोष्टींमुळे आमची अंतःकरण जी आहे ती कठोरतेने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज त्या कठोरतेला तोडण्यासाठी देवाचं पवित्र वचन आम्हाला देवापाने देऊ केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आपल्या जीवनामध्ये जेव्हा ख्रिस्त येशू बरोबर चालता तेव्हा तुम्हाला हे जाणणं गरजेचं आहे का प्रभू येशू मध्ये येणं आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये चालणं दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रभू येशू मध्ये येणं आणि प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर चालणं
या दोन्हीही परस्पर विरोधी गोष्टी आहेत. कधी कधी कोणी या ठिकाणी येतो तो आरोग्य मिळवण्यासाठी येतो, आजारपण घालवण्यासाठी येतो. कोणी व्यक्ती या ठिकाणी येतो त्याच्या जीवनामधून समस्यांमधून निघण्याकरिता काही मार्गदर्शन मिळावं यासाठी तो येतो. कोणी व्यक्ती या ठिकाणी आलेला आहे तो तुमच्या आणि माझ्या कोणाची तरी साक्ष ऐकून इथे आलेला आहे का तो पाहण्याकरता आलेला आहे का काय या ठिकाणी खरं त्या गोष्टी आहे का. कोणी प्रभावित होऊन येतो, अरे याचं जीवन लय भारी झालंय, माझं पण जीवन तसं पाहिजे म्हणून तो प्रभावित होऊन येतो. आणि जेव्हा आम्ही त्यांचं पाहून या चर्चमध्ये या उपस्थितीमध्ये येतो, प्रभू येशूकडे येतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक उद्धार करता म्हणजे आमच्या पापांची क्षमा करणारा मुक्तीदाता म्हणून जेव्हा आम्ही स्वीकार करतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला स्वतःची लेकरं बनवतो. प्रेज द लॉर्ड. मग आता मला एक सांगा, तुम्ही जर लेकरं बनले तर तुम्ही देवाच्या कुटुंबाचे भाग आहात की नाही? कुटुंबामध्ये आले ना तुम्ही. प्रेज द लॉर्ड. या शारोन चर्च मध्ये येणारा कोणीही नवीन व्यक्ती तो या कुटुंबाचा एक भाग आहे. याच्यामध्ये असं नाही का मी पवारचा, कोणी जाधवचा, कोणी त्या ठिकाणी वेगळा आहे असं तर कोणी आहे का? नाही ना. या ठिकाणी जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आलो तर बायबल आम्हाला सांगतं ख्रिस्त आमचा मस्तक आहे, आम्ही त्याचे अवयव आहोत. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला काय बनवलेलं आहे? एक शरीर बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर कोणी हात असू शकतं, कोणी पाय असू शकतं, कोणी वेगवेगळे अवयव त्या ठिकाणी आहे. परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही सर्वजण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक शरीर आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि हीच गोष्ट पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या ठिकाणी शिकवतं की आम्ही देवाच्या कुटुंबामध्ये येतो, मग या परिवारामध्ये टिकून राहणं आणि या परिवारामध्ये येणं या दोन्हीही परस्पर विरोधी गोष्ट आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहे. बरोबर ना. परिवारामध्ये टिकून राहण्यासाठी काय करावं लागतं? काय करावं लागतं? परिवाराला सोबत घेऊन चालावं लागतं. आजकालचे परिवार का बरं तुटत राहिले माहिती आहे? नवरा बायकोमध्ये विश्वास नाही, सासू सासऱ्यांचं आणि नवरा बायकोचं त्या ठिकाणी पटत नाही आहे ना. सासू सासऱ्यांसोबत कोणत्या सुनेचं पटतं आणि कोणत्या सासूचं सुनेविषयी त्या ठिकाणी मन चांगलं आहे? दोन्ही बाजू त्या ठिकाणी चुकीच्याच या जगामध्ये दिसत राहिलेल्या आहे. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं या साऱ्या गोष्टीचा न्याय त्या ठिकाणी प्रभू पृथ्वीवरच करील. कारण की ज्या लोकांवर तो प्रेम करतो त्यांना शिक्षा करतो आणि ज्याला तो पुत्र म्हणतो त्याला तो फटके मारतो. तुम्हाला वाटत असेल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काही चुका केलेल्या असतील, त्याची परीक्षा, त्याचे जे काही परिणाम आहे तुम्ही जीवनामध्ये भोगत आहात, तर तुम्हाला वाटत असेल जसं तुम्ही विश्वास करता तर ते खरं आहे, कारण की तुमच्या विश्वासाप्रमाणे कार्य करतं हे बायबल आम्हाला सांगतं. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आमच्या जीवनामध्ये आमच्या मनाच्या कठोरपणामुळे सुद्धा आम्हाला आजार लागतात बरं का. मी एक उपदेश केला होता, मला माहिती नाही किती लोकांना आठवतो, की ज्याच्या मनामध्ये कडूपणा आहे, ज्याच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष आहे, त्या माणसाला असे रोग लागतात की ज्या रोगाचं डॉक्टर सुद्धा निदान नाही करीत. सत्यस्थिती आहे. फळक साहेब लई त्रास होतो जाधव चे तपासलोय सारं, काय करावं समजाना नाही. डॉक्टर म्हणतो तुम्ही बरे आहे, तुम्हाला काहीच नाही झालेलं, पण तरी त्रास होतो. मनात कोणाविषयी काय असेल तर माफ करून टाका, त्या क्षणी देव बाप आरोग्य दे. प्रेज द लॉर्ड. पण या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की ख्रिस्ताच्या परिवारामध्ये येणं आणि त्या परिवारामध्ये टिकून राहणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही सर्वजण प्रभूमध्ये आहो, बरोबर आहे ना? आम्ही प्रभूमध्ये आहो का नाही? आहो का? काय आम्ही प्रभू सोबत चालत आहो? काय त्याचा स्वभाव धारण केलेला आहे? प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये सगळे आहे, मी पण आहे, तुम्ही पण आहे. पण काय आम्ही प्रभू सोबत चालत आहो का? काय आम्ही प्रभूमध्ये निरंतर चालत राहिलेलो आहो का? आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी आम्ही प्रभूला धरून राहिलेलो आहो का? बघा ना, पुष्कळ लोकांची समस्या आहे, पुष्कळ लोकांची अवस्था अशी आहे की समस्या आल्यानंतर त्यांच्या घरामध्ये असा मोठ्याने आवाज येतो आराधनेचा, प्रार्थनेचा, देवाच्या वचनांचा मोठमोठ्याने आवाज येतो आणि त्या ठिकाणी इतकं वाटतं अरे बापरे काय प्रार्थना करत राहिले. आणि समस्या गेल्यानंतर जैसे थे वैसे. प्रेज द लॉर्ड. किती भयानक गोष्ट आहे.
पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या गोष्टींविषयी काही शिकवण्यासाठी आज देवाने दिलेला आहे. हे ख्रिस्ती जीवन असं पाहिजे का? समस्या आल्यावरच देवा पाठवतो, आजारपण आल्यानंतरच प्रार्थना करावं वाटते, एखाद्या घरामध्ये आर्थिक तंगी आली वगैरे समस्या आली तरच बायबल वाचावं वाटतं, आणि ते गेल्यानंतर पुन्हा सर्व गोष्टी जैसे ते वैसे, म्हणजे ज्या गोष्टींमध्ये आम्ही बायबल वाचत नव्हतो, प्रार्थना करत नव्हतो, असं जीवन आहे का ख्रिस्ती जीवन? बिलकुल नाहीये. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला त्या ठिकाणी शिकवतं. या जीवनाविषयी आज आम्ही काय शिकायला पाहिजे? जर तुमच्याकडे पवित्र शास्त्र बायबल असेल तर कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आपण काढूया. हालेलुया, धन्यवाद प्रभू, तुझ्या नावाचा जय असो, तुझ्या रक्ताचा जय असो. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याची काही सुरुवातीची वचनं जी आहे मी तुमच्यासाठी वाचतो. ज्यांनी बायबल आणलेलं आहे त्यांनी बायबल मध्ये पहा, ज्यांनी बायबल नाही आणलेलं आहे त्यांनी माझं ऐका. प्रेज द लॉर्ड. यामध्ये 1 ते 4 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. ती वचनं या प्रकारे आहे. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवामध्ये प्रकट केले जाल. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणा, वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावू नका. आपल्या शेजाऱ्याला सांगा, म्हणा, स्वर्गीय गोष्टींकडे लक्ष लावा. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट सांगू का तुम्हाला? का बरं प्रभू या ठिकाणी म्हटला की वरील गोष्टींकडे मन लावा? कारण की आमचा प्रभू येशू ख्रिस्त कुठून आला? स्वर्गातून आला. तो कुठं आला? पृथ्वीवर आला. तो कुठे गेला? स्वर्गात गेला. तो पुन्हा कशाला येणार आहे? आम्हाला न्यायला येणार आहे. कुठे घेऊन जायला? स्वर्गामध्ये घेऊन जायला. तर मला एक गोष्ट सांगा, हे दिवस आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय सांगतं की वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. याचा अर्थ की आम्हा प्रत्येकाला एक दिवस प्रभूच्या आगमनाच्या दिवशी त्याच्याबरोबर त्याच्या राज्यामध्ये जायचं आहे. म्हणून हे दिवस तयारीचे दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. लग्नाला जर जायचं आहे तर तुम्ही तयारी करता का? तयारी करता का तुम्ही? लग्नाला जर जायचं आहे तर तुम्ही तयारी करता का? कोणी फाटके कपडे घालून जातं का लग्नाला? नाही जात ना. कोणी त्या ठिकाणी झोपेतून उठल्या उठल्या तसंच घेऊन जातं, तोंड घेऊन जातं का लग्नाला? जातं का? कोणी गेलंय का? असं नाही गेलं ना. का बरं? कारण की जेव्हा आम्ही एखाद्या विवाहामध्ये जातो, एखाद्या लग्नामध्ये जातो, तर आम्हाला असं वाटतं की आमच्यामध्ये ते चांगुलपणा लोकांना दिसावं. आम्ही स्वतःच्या चांगल्या गोष्टी लोकांना दाखवण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी सर्व जे काही सजावट जी आहे ती करून लग्नामध्ये जातो. त्याचा अर्थ की लग्नामध्ये जे येणारे पाहुणे आहे त्यांनी आमच्याकडे एक प्रतिष्ठित म्हणून पाहावं. आणि मी तुम्हाला सांगतो, स्वर्गामध्ये कोकऱ्याच्याच लग्नाला आम्हाला जायचं आहे. कोकरा वर आहे, प्रभू येशू वर आहे आणि मंडळी त्याची वधू आहे. आम्ही सर्वजण त्याची वधू आहोत. तर विचार करा, या वधूविषयी पवित्र शास्त्र बायबल या प्रकारे सांगतं की त्याची वधू डागविरहित, सुरकुती नसलेली, पवित्र असा शृंगार केलेली त्याला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग बायबल आम्हाला काय सांगतं की हे दिवस जे आहे तयारीचे दिवस आहे. मग आम्हाला तयारी करायची आहे. मी 2 व्यक्तींविषयी आज तुम्हाला सांगणार आहे. मी जसं शुक्रवारी सांगितलं, कारण की माझे पुष्कळ सारे उपदेश जे आहे ते थोडेसे शुक्रवारचे जे हिंट असते ती रविवारी मी काय बोलणार आहे संध्याकाळचे. प्रेज द लॉर्ड. तर त्यामध्ये 2 व्यक्तींविषयी आम्ही पाहूया आणि
त्यांचं नाव जर तुम्ही पाहिलं तर एक आहे जुन्या कराराचा शाऊल आणि दुसरा आहे नव्या कराराचा शाऊल. प्रेज द लॉर्ड. जुन्या कराराचा शाऊल आणि नव्या कराराचा शाऊल हे दोघं सुद्धा एकाच गोत्रातले आहे, ज्या गोत्राचं, ज्या वंशाचं नाव आहे बन्यामीन. जेव्हा राहेलीने पुत्र प्रसवला, बन्यामीनाला जेव्हा जन्म दिला, तेव्हा राहेल जी आहे हे जग सोडून निघून गेली आणि त्या वंशातून हे दोघही त्या ठिकाणी आलेले आहे. आणि बघा ना, बायबलचं त्या ठिकाणी कोइन्सिडन्स जर तुम्ही पाहिलं तर याचं बी नाव शाऊल आहे आणि त्याचं नाव सुद्धा शाऊल आहे. संत पाऊल ज्याला आम्ही म्हणतो ना, शाऊलाचा पाऊल झाला. प्रेज द लॉर्ड. तर या शाऊलाचा जो काही वंश आहे तो सुद्धा बन्यामीनच वंशातला आहे. कलसेच्या मंडईला तो लिहितो, मी बन्यामीन वंशातला. हा शाऊल सुद्धा बन्यामीन वंशातला आहे. दोघांचं नाव सुद्धा त्या ठिकाणी सारखं आहे आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की हा जुन्या कराराचा शाऊल जो आहे तो राजा आहे आणि जो नव्या कराराचा शाऊल तो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी चांगला शास्त्रांचा अध्यापक आहे. प्रेज द लॉर्ड. जुन्या कराराचा शाऊल जो आहे तो धनवान आहे. चला मी तुम्हाला प्रॅक्टिकल थोडंसं दाखवत आहे ना, थोडंसं कन्फ्युजन होईल तुम्हाला. ओटी आणि एनटी त्याच्यात कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे आहे ना. दोघ जण या रे, या इकडे या, दोघ जण या इथं असं बसा, एक जण एक शाऊल इकडे बसा, या कोणी पण या, बसून राहायचंय तुम्हाला, थोडी उभा राहायचं. हा एक जण या इकडून, इकडच्या बाजूने या, इकडून मस्त दोन शाऊल माझ्या जवळ पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा नव्या कराराचा शाऊल, जुन्या कराराचा शाऊल आहे ना. शाऊल राजा माहिती आहे ना सगळ्यांना, आणि हा नव्या कराराचा. प्रेज. सगळ्यांना दिसता येत नाही, दोघं व्हिज्युअल आहे ना. प्रेज द लॉर्ड. नाही तर ते माझ्यासोबत त्यांना उभं केलं असतं, पण एवढ्या वेळ उभं राहणं त्यांच्यासाठी, बऱ्याच वेळ उभा राहतात लेकरं, चांगलं नाही वाटत. प्रेज द लॉर्ड. चला आता हा जो शाऊल आहे तो जुन्या कराराचा हा धनवान आहे. तुम्ही म्हणाल कस काय धनवान आहे? अहो याचं गुराख्यांचं हे त्या ठिकाणी जे प्रस्थ आहे ना, जनावर सांभाळणारे गुराखी लोक आहे, यांच्याकडे बरीच प्रॉपर्टी आहे. एकदा झालं काय माहित आहे का, याच्या बापाचे त्या ठिकाणी गाढवं हरवले. गाढवं हरवल्यानंतर हा जो आहे ते गाढवं शोधायला निघाला. याचा अर्थ हा बापाचा, आई बापाचा आज्ञा पाळणार आहे. हा शाऊल जो आहे आई बापांची आज्ञा पाळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे बघा उदाहरणादाखल त्यांना घेतलेलं आहे बरं का. हे दोघे लेकरं खूप चांगले आहे, तुम्ही सगळे खूप चांगले आहात आणि देवबाप तुमच्या जीवनामध्ये खूप त्या ठिकाणी महान गोष्टी करील या विश्वासाने आम्हाला चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे लेकरे जे आहे प्रभूने आम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहे. तरुणपणातले पुत्र वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहे. अशांचा भाता ज्याच्या हाती आहे तो पुरुष धन्य. वेशीवर शत्रूंशी बोलाचाली होत असताना ते ओशाळणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि हा जो आहे, हा शाऊल जो आहे तो आज्ञा पालन करणार आहे. आणि त्या ठिकाणी बापाची गुरडवर त्या ठिकाणी जे गाढव जे आहे ते हरवले, जेव्हा ते शोधायला तो निघाला, तेव्हा शोधण्यासाठी निघाल्यानंतर तो एका संदेष्टाकडे गेला. म्हणजे देवावर विश्वास ठेवणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे विश्वासणार आहे. पहिली गोष्ट आई वडिलांची आज्ञा पाळणार आहे, धनवान आहे. दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर हा जो आहे आई बापाचा आज्ञा पालन करणारा आहे. तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर तो त्या ठिकाणी संदेष्टाकडे गेला, याचा अर्थ विश्वासणार आहे. बरं विश्वासणार आहे म्हणून संदेष्टाकडे जाताना तो काय म्हणतो आपल्या सोबत्याला, का बघ रे बाबा संदेष्टाकडे जायचं आहे ना तर रिकाम्या हाताने जायचं नाही. म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे माहित आहे की संदेष्टाकडे जेव्हा देवाच्या दासाकडे जायचं आहे तर काहीतरी भेट घेऊन गेलं पाहिजे. याचा अर्थ त्याला नियमशास्त्र माहित आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? आता त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की याला नियमशास्त्र माहित आहे, हा तो वाचतो आणि एक चांगला विश्वासणार आहे. आणि संदेष्टाकडे गेल्यानंतर प्रभूने याची निवड कशासाठी केली? इस्रायलाचा पहिला राजा होण्यासाठी याचा अभिषेक केला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवबाप किती चांगला आहे ना. हा चांगला होता. इस्रायलाचा राजा बनण्या अगोदर हा व्यक्ती चांगला आहे.
हा शाऊल राजा त्या ठिकाणी जेव्हा बन्यामीन गोत्रातून आला, जेव्हा तो आज्ञाधारक त्या ठिकाणी आईबापांचा आज्ञाधारक आहे, विश्वासणारा आहे, तो त्या ठिकाणी सर्व गोष्टींमध्ये संदेष्टांचा आदर करणारा आहे, त्याच्यानंतर तो त्या ठिकाणी त्याला माहित आहे नियमशास्त्र वाचणारा आहे, आणि या साऱ्या गोष्टी माहित असून देवाचं पवित्र वचन सांगतं इस्रायलाचा राजा होण्याकरता प्रभूने त्याचा काय केला? अभिषेक केला. याची निवड झाली कारण की हा चांगला व्यक्ती आहे, याचे काम, याचं जीवन, याचं सर्वस्व चांगलं आहे, हा आदर्श व्यक्ती आहे. आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं हा व्यक्ती देवाच्या लोकांचा सुद्धा आदर करतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं देवाची आज्ञा पाळतो, आई वडिलांच्या आज्ञा पाळतो, प्रत्येक गोष्टींमध्ये हा व्यक्ती जो आहे तो चांगला आहे. आणि देवाने याला काय केलं? इस्रायलाचा राजा होण्याकरता काय केला? अभिषेक केला. प्रेज द लॉर्ड. आता देवाचं पवित्र वचन आम्हाला काय सांगतं की आधी पण चांगला होता आणि आता सुद्धा देवाने याला काय केलं? निवडलं. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने याला इस्रायलाचा राजा बनवलं. पण नव्या कराराचा जो शाऊल आहे, दिसतो ना तुम्हाला? नव्या कराराचा शाऊल दिसतो? नाही दिसत? उभा करू का यांना? प्रेज द लॉर्ड. दिसतो ना? हा नव्या कराराचा शाऊल आहे. हा लय वाईट आहे. वैयक्तिक जीवनामध्ये नाही, बायबलच्या दृष्टीने सांगतो. उदाहरण दाखल आहे ना, कधी कधी डोळ्यासमोर जर असलं तर लवकर कळतं ना. प्रेज द लॉर्ड. हा खूप वाईट आहे. याच्याविषयी बायबल सांगतं की हा सुद्धा बन्यामीन वंशातला आहे, याचे पूर्वज आणि याचे वंशातले लोक सारे जण सारखेच आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं हा फार शिकलेला आहे, हा धनवान आहे, याच्याविषयी लिहिलेला आहे हा शास्त्रांचा शास्त्री आणि परुषांचा परुषी आहे. नियमशास्त्राचा अभ्यासक आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला त्या दोघांविषयी सांगतं की या दोघांनाही नियमशास्त्र चांगल्या प्रकारे माहिती आहे, यालाही माहिती आहे आणि याही शाऊलाला त्या ठिकाणी नियमशास्त्र माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हे दोघंही त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी पाळतात. प्रत्येक गोष्ट बायबल मधले लिहिलेली, प्रत्येक गोष्ट शब्दात पाळता, प्रत्येक ज्या विधी आहे त्या सर्व विधींचं पालन करता. परंतु बायबल आम्हाला सांगतं की नव्या कराराचा शाऊल चांगला नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेषितांच्या कृत्यांच्या 7व्या वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी काढू नका, इतिहास आहे तो शाऊलाचा. सुरुवात झाली, शाऊलाचं नाव जर कुठं आलं असेल तर प्रेषितांच्या कृत्याच्या 7व्या अध्यायापासून शाऊलाचा उल्लेख आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी हा व्यक्ती जो आहे देवाला त्या ठिकाणी देवाच्या लोकांना काय करतो? त्रास देतो. तो व्यक्ती काय करतो? देवाच्या लोकांची निंदा करतो, त्यांचा छळ करतो, त्यांना मारण्याकरिता त्या ठिकाणी राजाकडून, रोम सरकारकडून त्या ठिकाणी लेटर घेतो आणि त्या लोकांना मारण्याकरिता, त्याचा छळ करण्याकरिता दिमिश्काच्या वाटेवर त्या ठिकाणी निघतो. प्रेज द लॉर्ड. सहभागी आहे. तुम्हाला माहिती आहे स्तेफनाला जेव्हा दगडमार करून मारून टाकलं तेव्हा हा त्यामध्ये सहभागी होता. प्रेज द लॉर्ड. याला सर्व नियमशास्त्र माहित आहे, परंतु याला नियमशास्त्र माहित असून सुद्धा प्रभू येशूचा फार राग आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा हा शत्रू आहे आणि याच्याकडे अधिकार आहे, हा प्रतिष्ठित आहे, याच्याकडे ज्ञान आहे, हा अभ्यासक आहे, शास्त्रांचा शास्त्री आहे, परुषांचा परुषी आहे आणि याच्याविषयी लिहिलेला आहे हा ज्ञानी आहे. आणि हा व्यक्ती प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना छळ करण्याकरिता, त्यांना मारण्याकरिता, त्यांना धरून तुरुंगामध्ये टाकण्याकरिता तिथून निघाला दिमिश्काच्या वाटेवर. आणि दिमिश्काच्या वाटेवर निघाल्यानंतर देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की असा वाईट हेतू घेऊन निघाल्यानंतर कोणी व्यक्ती या व्यक्तीला चांगलं म्हणणार नाही. म्हणून म्हटलं की नव्या कराराचा शाऊल वाईट आहे. प्रेज द लॉर्ड. आज काहीतरी खटके उडणार आहेत बरं का. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मी काही गोष्टी सांगत आहे याचा अर्थ माझा उपदेश जो आहे तो मी त्याचा बेस तयार करत आहे. तुम्ही म्हणाल हे काही बी नको सांगू, सांगावं लागतं. बेस तयार केल्याशिवाय जे येणार आहे ते कसं काय कळेल? प्रेज द लॉर्ड. आणि जुन्या कराराचा आणि नव्या कराराच्या शाऊलाविषयी लिहिलेलं आहे. जुन्या कराराचा शाऊल एकदम खतरनाक आहे, हायटेड आहे ना, तब्येत एकदम आहे ना. प्रेज द लॉर्ड. एकदम हट्टाकट्टा आहे. पण नव्या कराराचा शाऊल जो आहे तो वाईट आहे, बिलकुल चांगला नाहीये. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्रास देतो, त्यांना मारतो,
त्यांना त्या ठिकाणी धरून नेण्याकरता त्या ठिकाणी फरमान घेतो आणि निघतो. म्हणून देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की जुन्या कराराचा शाऊल जो आहे तो चांगला व्यक्ती आहे, परंतु नव्या कराराचा शाऊल जो आहे तो वाईट व्यक्ती आहे. हा देवाच्या माणसांचा आदर करतो, विश्वासदार आहे, आई वडिलांच्या आज्ञा पालन करतो, देवाच्या आज्ञा पालन करतो, सर्व स्थिती परिस्थितींमध्ये हा काय करतो, नियमशास्त्र त्या ठिकाणी वाचतो, देवाच्या विधींचं स्मरण ठेवतो, साऱ्या गोष्टी करतो. हा सुद्धा त्या ठिकाणी करतो. पण हा येशूचा विरोधी आहे, येशूच्या लोकांचा विरोधी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि दिमिश्काच्या वाटेवर जेव्हा निघाला हा शाऊल निघाला, बाळा असं इथं बस बरं तू थोडस, म्हणजे दिसल सगळ्यांना, है ना. आणि हा दिमिश्काच्या वाटेवर जेव्हा येशूच्या लोकांना त्या ठिकाणी छळण्याकरता निघाला, तेव्हा त्या वाटेवर प्रभू येशूने याला दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर हा घोड्यावर होता, घोड्यावरून खाली पडला आणि पडल्यानंतर एक आवाज आला, शाऊला शाऊला तू माझा छळ का करतो. तो म्हणतो प्रभू तू कोण आहे. तो म्हणतो ज्या नासोरी येशूचा तू छळ करतो आहे तो मी आहे. आणि बायबल सांगतो तो तिथंच आंधळा झाला. प्रेज द लॉर्ड. आंधळा झाला. हो, आंधळा झाल्यानंतर त्याला सांगितलं गेलं की हनन्या नावाचा एक, हनन्याला सांगितलं गेलं की शाऊल नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी एका घरामध्ये आहे. 3 दिवसापासून तो उपाशी आहे आणि 3 दिवसापासून तो प्रार्थना करताय, त्याची दृष्टी गेलेली आहे. जाऊ त्याच्यासाठी प्रार्थना कर. प्रेज द लॉर्ड. हनन्या सुरुवातीला त्या ठिकाणी घाबरला, परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की त्या ठिकाणी तो त्याच्याकडे गेला, त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखं काहीतरी पडलं आणि शाऊलाला जी आहे ती त्या ठिकाणी दृष्टी आली. तो पाहायला लागला आणि तिथून पुढे त्याचं जीवन जे आहे ते बदलून गेलं. आता दोन्ही शाऊल जे आहे ते सारखे झाले. हा सुद्धा चांगला आहे, हा सुद्धा चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. दोघांचं जीवन आता काय झालं, सारखं झालं. पण प्रश्न आहे यांच्या पुढच्या जीवनामध्ये हे विश्वास योग्य राहिले. प्रेज द लॉर्ड. हे दोघंही सारखे आहे बरं का. आता जुन्या कराराचा शाऊल, नव्या कराराचा शाऊल, आता दोघंही सारखे झाले. याने प्रभू येशूचा स्वीकार केला, हा देवाचा आदर करतो, देवाचे नियमशास्त्र पाळतो, साऱ्या गोष्टी करतो, साऱ्या गोष्टीने भरपूर आहे. परंतु प्रश्न हा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये हे दोघांपैकी त्या ठिकाणी दोघंही देवासोबत विश्वासयोग्य राहिले का. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो हे जाणणं फार गरजेचं आहे. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येतो तेव्हा जीवनामध्ये सुरुवातीला आम्ही फार उत्साही असतो. चर्चला येण्या संबंधाने म्हणा कोणी येऊ न येऊ आम्ही वेळेवर चाललो रे बाबा, 9:30ला, आता आम्ही 10:30-11ला येतो. आम्हाला, मी कोणाविषयी बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. पण आम्हाला त्या गोष्टींविषयीची काळजी बिलकुल वाटत नाही. मी फरमान जर काढलं ना, जो पहिल्याने येईल त्याला 1000 रुपये बक्षीस. प्रेज द लॉर्ड. 1000 रुपये सोपी गोष्ट आहे काय. 1000 रुपये मधले 10 रुपये मी दानपात्रामध्ये टाकले तर 990 रुपये खर्चाला राहतात. त्याच्यामध्ये भाजीपाला बी केला तर 490 रुपये, तर 500 रुपये वरती उरतात. माझ्या करता येते आहे ना. 500 रुपयामध्ये 2 महिन्याचं रिचार्ज भेटतं. थोडीशी जास्त टाका. प्रेज द लॉर्ड. 500 तर सोड, 10,000 तर सोडा, 10,000चं बक्षीस देतो. सारे एकमेकाला लाता बुक्क्या आणून मध्ये घुसते. प्रेज द लॉर्ड. सुरुवातीला प्रभू मध्ये आल्यानंतर जोश लय राहतो ना हो एकदम. अरे कोणी काही म्हणू, घरचे काही बी बोलू द्या, त्याला फरकच पडत नाही. तो म्हणतो हे कोणी काही बोलू, मी माझ्या प्रभूचा धन्यवाद करेन. प्रेज द लॉर्ड. याविषयी आम्हाला हे पाहणं गरजेचं आहे की मी तुम्हाला सांगतो सर्व ठिकाणी कुठेही प्रार्थना असू द्या पहिले आम्ही असतो, कोणत्याही ठिकाणी काम असू द्या पहिले आम्ही जातो, कारण की प्रभू मध्ये सुरुवातीला उत्साह आले असतो ना. प्रेज द लॉर्ड. समजतंय का. आम्ही आनंदी असतो. आम्ही हळूहळू त्या ठिकाणी एकदम प्रभू मध्ये त्या ठिकाणी जोशाने एकदम आनंद करण्याकरता पुढं मोठमोठ्याने ओरडून गाणे गातो. प्रार्थना करताना उत्साह असतो, जोशाने हालेलुया प्रेज द लॉर्ड आम्ही करत असतो. लोक काही बोलू ना बोलू टाळ्या वाजवायला आम्हाला उत्साह असतो. का बरं, कारण की आम्ही सुरुवातीला नवनवीन आहोत. पण बायबल आम्हाला काय सांगतं माहितीये का, हळूहळू हा उत्साह थंड व्हायला लागतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्या ठिकाणी काय करतो, हळूहळू थंड होतो. थंड झाल्यानंतर मग आमच्या पाठीमागे कारण यायला लागतात. बाळक साहेब आज थोडं लई काम होतं, कामामुळे मला येता आलं नाही.
पाळक साहेब आज जमलंच नाही, बरंच नाही वाटत हो, कस काय चर्चला यावं. पाळक साहेब काल लय काम केलं, थकवा आला होता, म्हटलं आज झोपूनच घ्यावं. आणि झोपल्यानंतर मला सकाळी उठायचं होतं बरं का पाळक साहेब, पण मला जागच नाही आली हो. तू 4 वेळेस अलार्म बंद केला तरी सुद्धा तू म्हणतो मला जाग नाही आली. बंद करायसाठी तुला जाग आली. आम्ही बंद करतो का नाही? उठून बंद करण्यासाठी मग आम्हाला जाग येते आहे ना. प्रेज द लॉर्ड. अरे फॅन जर कोणी बंद केला तर आम्ही मोठ्याने त्याला ओरडून म्हणतो, हे फॅन लाव. काही काही तर असतात आमच्यासारखे जे थंडीमध्ये सुद्धा त्यांना फॅन लागतो. 2-3 अंगावर ब्लँकेट घेतील पण फॅन खालीच झोपतील. प्रेज द लॉर्ड. हळूहळू प्रभू येशू मध्ये असणारा उत्साह जो आहे तो थंड होतो, कारण की आमच्या जीवनामध्ये आम्ही जे आहे, आमची धाव जी आहे ती हळूहळू स्लो होते, हळू होते. कारण की त्याचं कारण देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती गोष्ट आम्ही जाणू शकत नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे का कोणत्या त्या गोष्टी आहेत जे देवाचं प्रेम आमच्या जीवनात थंड करत आहे. आणि हे दोघंही चांगले आहेत बरं का. आता जुन्या कराराचा शाऊलही चांगला आहे, नव्या कराराचा शाऊलही चांगला आहे. पण यांच्या धावेविषयी बायबल आम्हाला काय सांगत आहे? जुन्या कराराचा शाऊलाचा जेव्हा परमेश्वराने अभिषेक केला तेव्हा त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे की हा इस्रायलाचा राजा परमेश्वराने याला बनवलं. आणि जेव्हा याला राजा बनवलं, आता या ठिकाणी या देवाकडे या दोघांसाठी सुद्धा योजना आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बसलेल्या शारोन चर्च मध्ये बसलेल्या प्रत्येक भावा बहिणीसाठी, लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकासाठी देवाची एक योजना आहे आणि ती चांगली आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्यांना, तुमच्यासाठी देवाची योजना आहे. म्हणा देवाची तुमच्यासाठीच योजना आहे आणि ती चांगली आहे. आमेन. तुम्हाला माहिती आहे देवाची तुमच्यासाठी योजना काय आहे? की तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये त्या ठिकाणी टिकून राहावं. का बरं टिकून राहावं? कारण की देवाला तुमच्याद्वारे त्याचा योजना, त्याचे संकल्प येणाऱ्या दिवसांमध्ये लोकांसमोर पूर्ण करायचे आहे. म्हणून आज ज्या परिस्थितींमधून तुम्ही जात आहात त्या गोष्टींमध्ये तुम्हाला देवाची योजना तुमच्या जीवनासंबंधाने समजणं गरजेचं आहे. बायबलमध्ये किती अभिवचन आहे माहित आहे? म्हणा आपल्या शेजाऱ्याला, बायबलमध्ये 1550 पेक्षा जास्त अभिवचन आहे आणि ते प्रत्येक अभिवचन आपल्यासाठी आहे. आमेन. आहे ना. देवाची इच्छा आहे. तो म्हणतो तुला पुच्छ नव्हे तुला मस्तक बनवील. शेपटीने बनवायचंय आम्हाला. आजही लोक आम्हाला काय म्हणतात? याची त्याची शेपटी म्हणतात ना. आम्ही ज्याच्या मागे जातो त्याची आम्ही शेपटी असतो. परंतु आमचा प्रभू म्हणतो जो कोणी माझ्या पाठीमागे येतो, जो कोणी माझ्या आज्ञा पालन करतो, जो माझा भय धरतो, मी त्याला पुच्छ नव्हे त्याला मस्तक बनवीन. त्याचा शत्रू एक वाटेन त्याच्यावर चालून येईल, मी त्याला 7 वाटांनी पळवून लावील. हालेलुया. मी त्याला घेणारा नाही, मी त्याला देणारा बनवील. हे अभिवचन देवाने आम्हाला दिलेले आहे. पण का त्या अभिवचनासाठी आम्ही विश्वासयोग्य आहोत का? शाऊलाला देवाने सर्वस्व दिलं, अभिषेक केला, धन दिलं, दौलत दिली, साऱ्या गोष्टी दिल्या, मान सन्मान दिला, साऱ्या गोष्टी दिल्या. पण देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की शाऊल त्या ठिकाणी कुठेतरी उन्हा भरला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं त्याला दिलं पण कुठेतरी तो आता देवाच्या आज्ञा पालनामध्ये नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी त्या ठिकाणी सांगेन, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये सुरुवात कशी करता ते महत्वाचं नाहीये, तुमचा शेवट कसा होतो ते महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ वेळेला आमच्यापैकी पुष्कळांचं जीवन असंच आहे. सुरुवातीला आम्ही फार आज्ञाधारक आहे. सुरुवातीला आमचं बायबल वाचन, आमची प्रार्थना फार चांगली आहे. प्रभू मध्ये थोडंसं चालता चालता आमच्या जीवनामध्ये थोडंसं ज्ञान आल्यानंतर, बायबलच्या गोष्टींचा आम्हाला उकल व्हायला नंतर, वचन समजायला लागल्यानंतर आम्ही काय करतो? आमच्या जीवनामध्ये आमच्या बुद्धी चातुर्याने आम्ही काय करतो? त्या वचनाला समजून उमजून काय करतो? आम्ही त्याचे अर्थ त्या ठिकाणी लावायला लागतो. प्रेज द लॉर्ड. आजकालचे विश्वासणारे चतुर आहे. त्यांना जर एखाद्याला टोमणा जर द्यायचा असेल ना तर ते वचनाचा आधार घेता, पण टोमणा असा मारता का समोरच्याला तो लागलाच पाहिजे. बायबल कॉलेजमध्ये एकदा एक
मीटिंग झाली, मुलं मुली दोघही होते आणि विषय होता का बायबल मधून तुम्हाला या शब्दावर, या गोष्टीवर त्या ठिकाणी बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? का प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. काय विषय दिला बायबल कॉलेजमध्ये? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते विषय दिला. आणि दुपारी पोरापोरींमध्ये एकदम तुफान भांडणं झाले. काय झाले? पोरापोरींमध्ये काय झाले? भांडणं झाले. पोरांपैकी एकाला सकाळीच त्याने निवडलं होतं का बाबा रे तू काय करायचं आहे, तू बायबल मधून हे बोलायचं आहे का प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, बायबल मधून शिकवायचं आहे. आणि त्या लोकांचे दुपारी भांडणं झाले आणि संध्याकाळी त्यांना बोलायचं होतं. आणि जे भांडणं झाल्यानंतर ते पोरं त्या मुलाकडे आले, सगळेजण आले. हे पाय, आपला विषय होता की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री आहे हे बोलायचं होतं, पण आता विषय बदलायचा आहे. आता आपल्या मान सन्मानाचा प्रश्न आहे. मग काय विषय आहे? प्रत्येक अयशस्वी पुरुषाच्या मागे सुद्धा एक स्त्री असते. असं का बरं? ते म्हणे आपल्याला ते माहिती नाही म्हणे, पण त्या पोरींसंग आपले भांडणं झालेले आहे आणि त्या पोरींमुळे आपलं नुकसान झालेलं आहे. आपण यशस्वी आहे कारण की त्याच्या पाठीमागे या पोरी आहे. म्हणून त्यांनी लिहिलं का आता विषय बदलायचा. प्रत्येक अयशस्वी पुरुषामागे एक स्त्रीच आहे. तो म्हणला ठीक आहे बाबा. आणि त्यांनी त्या पालकांसमोर, त्या मोठ्या मोठ्या जे डीन वगैरे होते त्या प्राचार्यांसमोर त्यांनी हे बायबल मधून पटवून दिलं की प्रत्येक अयशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. आणि त्यांचा नंबर आला ना हो. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्हाला वचनाचं त्या ठिकाणी एवढं आकलन होतं, एवढं समजायला लागतं. समजायला लागल्यानंतर आम्ही काय करतो, ते वचन कुठे कसे लावायचे, कसे बसवायचे याचा आम्हाला जेव्हा ज्ञान येतं ना, तेव्हा आम्ही पाळकाला सुद्धा बोटावर फिरवायला लागतो. आहे का नाही? प्रेज द लॉर्ड. ही सत्यस्थिती आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, जसजसं आमचा आत्मिक स्तर त्या ठिकाणी वाढत असतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला या गोष्टी त्या ठिकाणी कळायला लागतात, तेव्हा आम्ही काय करतो, त्या गोष्टीला जिथं लागू करायचं तिथं आपल्या बुद्धी चातुर्याने लागू करतो. शाऊलाचं बी तसंच झालं ना. शाऊलाला देवाने त्या ठिकाणी इस्रायलाचा राजा बनवलं. राजा बनवल्यानंतर तो एक त्या ठिकाणी एक अभिषिक्त होता. अभिषिक्त झाल्यानंतर त्याच्याविषयी लिहिलेलं आहे का तो त्या ठिकाणी संदेष्टा सुद्धा होता. माहिती आहे ना तुम्हाला, शाऊल एक संदेष्टा होता. शाऊल एक संदेष्टा होता का नाही? लिहिलं त्याच्याविषयी. जेव्हा संदेष्टाचा समूह तुझ्या समोर येईल तेव्हा शाऊल त्यांच्यामध्ये जायचा आणि नाचत पाजत त्या ठिकाणी गात वगैरे तो भविष्यवाणी करायचा. हालेलुया. म्हणजे तो एक संदेष्टा सुद्धा होता, एक अभिषिक्त होता, इस्रायलाचा राजा होता. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की याच्या ठाई आत्मिक दृष्ट्या याचा स्तर वाढवला आणि आत्मिक दृष्ट्या याचा स्तर वाढवल्यानंतर देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, देवाने याला एक काम दिलं. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आणि माझ्यापैकी प्रत्येकाला देवाने एक काम दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्याला सांगा, तुम्ही ख्रिस्ताचे काम करूया. तुम्हाला एक काम दिलेलं आहे, ते पूर्ण करा. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी कधी कधी काही विश्वासणारे प्रभूमध्ये येतात जे जुने होतात आणि जुने झाल्यानंतर त्यांना काही कामं दिले जातात आणि ते कामं दिल्यानंतर त्या ठिकाणी ते काय करतात, ते म्हणतात भाऊ आम्ही जुने लोक आहे, आम्हाला काम सांगायची हिम्मत कसं काय झाली तुझी, है ना. तेवर बदल जाते हैं, जैसे जैसे आदमी लोग पुराने हो जाते हैं वैसे वैसे उनके तेवर बदल जाते हैं, उनका वागना बोलना सब बदल जाता है. बरोबर ना. प्रभू मध्ये जुने जाणाऱ्या विश्वासणाऱ्यांची त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एकदम धीट राहता, मॉडेल पण वाकणार नाही. बरोबर ना. अहो समजतंय का तुम्ही, तुम्हाला समजतंय का? शाऊला विषयी सांगतोय बर का. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं त्यांना त्या ठिकाणी नवीन लोक बघतात आणि नवीन लोक बघितल्यानंतर त्या ठिकाणी यांची दहशत असते कारण की जुने विश्वासणारे आहे. तसंच त्या ठिकाणी नवीन लोकांना मी भेटल्यानंतर पुष्कळ लोकांनी मला पाहून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी थुकलेल्या आहे ना.
असतं ना, काही काही विडे असतात ना. प्रेज द लॉर्ड. अहो माहित आहे का नाही, पाळकाला कशाला घाबरायचं, देवाला घाबरायचं ना. पाळक थोडी न्याय करणार आहे, देवबाप न्याय करणार आहे. मी अनेक लोकांना त्या ठिकाणी पाहतो. पुष्कळ लोक त्या ठिकाणी जेव्हा रस्त्याने चाललेले असतात, प्रेज द लॉर्ड, रस्त्याने चालता चालता त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये एक गोष्ट घडताना आम्हाला दिसते. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, जर आम्ही त्या ठिकाणी आम्ही बायबलला जर ओळखणारे आहोत, जर आम्ही प्रभूमध्ये येऊन आम्हाला 10-15 वर्ष झालेले आहे, तर आमच्या जीवनामध्ये जर स्वभाव त्या ठिकाणी आमचा बदलायला लागतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाचं पवित्र वचन सांगतं की नवे विश्वासणारे जे आहे ते आम्हाला त्या ठिकाणी पाहून बदलतात. मी नेहमी म्हणेल, जुन्या विश्वासणाऱ्यांना पाहून अनेक नवीन येणारे लोक एकतर अडखळू शकतात किंवा ते प्रभूमध्ये वाढूही शकतात. प्रेज द लॉर्ड. तर आम्हाला कोण बनायचं आहे ते आम्हाला ठरवायचं आहे की नवीन लोकांसाठी आम्हाला अडखळण बनायचं आहे का त्यांना प्रभूमध्ये वाढण्याचं कारण बनायचं आहे. कारण की पवित्र शास्त्र आम्हाला फार स्पष्ट सांगतं की या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आम्हाला बघून विश्वासणारे लोक ठेच सुद्धा खातात, नवीन विश्वासणारे लोक. मग ते कशा प्रकारे त्या ठिकाणी खातात. देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी सांगतं की जुने विश्वासणारे त्या ठिकाणी काय करतात, गायछाप खातात, सिगरेट पितात, है ना, सर्व प्रकारच्या शिव्या देतात. आणि शिव्या देताना त्या ठिकाणी पाहिल्यानंतर एखादा नवीन विश्वासणारा जेव्हा यांच्या समोर येतो, यांच्या समोर येऊन उभा राहिल्यानंतर त्याला सुरुवातीला यांची भीती वाटते, पण याच्या तोंडामध्ये बोकणे कोंबलेले आहे. आणि हा त्यांच्या संग बोलता बोलता 3-3दा थुकतो. तर तो म्हणाल, अरे हे काय, हे तर हे जुने असून यांना चालतं, तर मला सुद्धा ते चालायला पाहिजे. म्हणजे तो नवीन व्यक्ती काय म्हणतो का एवढे जुने असून हे बदलले नाही, तर याचा अर्थ असा आहे का प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आल्यानंतर या साऱ्या गोष्टी चालतात. प्रेज द लॉर्ड. एकदा या पिक्चरच्या थिएटरमध्ये, पिक्चर मूवी टॉकीज असतात ना, पिक्चरच्या थिएटरमध्ये काही नवीन विश्वासणारे, सुरुवातीला नवीन विश्वासणारे आहे, पिक्चर पाहायला गेले. पिक्चर पाहायला गेल्यानंतर इंटरव्हल झाली आणि इंटरव्हल झाल्यानंतर सारे लोक बाहेर निघाले. त्याच्यातले 2 जुने विश्वासणारे असे दरवाजातून बाहेर आले आणि या नवीननी त्यांना पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर ते बी डचकले आणि हे बी डचकले. प्रेज द लॉर्ड. ते 10-15 वर्षांपासून प्रभूमध्ये एकदम मजबूत बर का. बरं, ते कोण साधे सुधे नव्हते. ते पुलपीटवर उभा राहून देवाचं वचनातून मार्गदर्शन करणारे ते तिथं. आणि हे त्यांना पाहून डचकले. त्यांनी म्हटलं, हे इकडे या, कोणाला सांगू नका बरं का. ते म्हणाले, तुम्ही बी कोणाला सांगू नका बरं का. आणि त्या ज्या नवीन लोक आहेत त्यांनी अनुमान काढला का चर्चमध्ये येणाऱ्या लोकांना सगळ्या गोष्टी चालतात. त्यांनी पाप करो, त्यांनी जगाच्या साऱ्या घाणेरड्या गोष्टी करो, त्यांच्यासाठी सर्व माफ आहे. कारण की त्यांच्या डोक्यामध्ये हे शिकवलं जातं की तुम्ही कितीही पाप करा, परमेश्वर तुम्हाला क्षमाच करतो. पण बायबल सांगतं, एकदा सत्य समजल्यानंतर, सत्याचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर कुणी बुद्धी पुरस्सर म्हणजे जाणून बुजून पाप करतो, तर पापासाठी यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही. तो व्यक्ती जो जाणून बुजून पाप करतो, तो प्रभू येशूच्या रक्ताला रोज आपल्या पायाखाली तुडवतो. हे मी नाही सांगत, इब्रीचा लेखक सांगतो. प्रेज द लॉर्ड. आज आमचं जीवन कसं आहे बायबल मध्ये लिहिलेलं आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, याला एक काम दिलं आणि या शाऊलाला एक काम दिलं, या शाऊलाला एक काम दिल्यानंतर त्याला सांगितलं का जाऊन अमालेक्यांचा संहार कर. अमालेकाइट्स कोण होते? अमालेकी लोक? दे आर सॉसरर्स, म्हणजे ते चेटूक करणारे लोक होते. म्हणून तुम्ही जर पाहिलं तेव्हा मिस्राच्या गुलामीमधून जेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांना काढलं, तेव्हा ह्या लोकांनी धोक्याने इस्रायल लोकांच्या पाठीमागून हल्ला केला होता. आणि परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती का अमालेक्यांचा नायनाट करून टाक, एक सुद्धा त्यांचा ठेवू नको. प्रेज द लॉर्ड. भयानक जादूगिरी करणारे ते लोक होते.
इतिहासकार त्यांच्याविषयी असं म्हणतात की हे लोक असे होते का लढाई करता करता ते काय बनायचे, जनावरांमध्ये रूपांतरित व्हायचे. एवढं भयानक त्यांच्यामध्ये ते जादू टोण्याच्या गोष्टी होत्या. आणि शाऊलाला सुद्धा सांगितलं का या अमालेकांचा तू काय करायचा आहे, संहार करायचा आहे. यांच्या बायका, पोरं, यांचे जनावर, यांच्यापैकी काहीच नाही सोडायचं तुला. शाऊलाने नाकार दिला नाही बर का. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं शाऊलाने त्या ठिकाणी नाकार दिला नाही. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये जर परमेश्वराच्या गौरवाच्या गोष्टी आम्हाला जर पाहायच्या असेल तर देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की शाऊलाला एक काम दिलं आणि ते काम पूर्ण केल्यानंतर शाऊलाने अनेक त्या ठिकाणी कारण दिले. प्रेज द लॉर्ड. बघा ना, वचनाचं जास्त ज्ञान आल्यानंतर आम्ही काय करतो, वेड्यात काढायला लागतो. मी तुम्हाला सांगू का, आमच्या जीवनाद्वारे लोकांना जर देवाची शुभवर्तमान सुवार्ता जर ऐकायची असेल तर त्याचं माध्यम तुम्ही कशा प्रकारे बनवू शकता. मी तुम्हाला सांगतो, ज्या घरामध्ये आरडाओरडायचा आवाज, भांडणाचा आवाज जर लोकांना त्या ठिकाणी रस्त्यावर जाणाऱ्या त्या ठिकाणी लोकांना येत असेल, ते घर कधीच विश्वासणाऱ्या त्या ठिकाणी ज्या दुसऱ्या लोकांसाठी आहे प्रभूच्या सुवार्तेचं काम नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. ज्या घरामधून भांडणाचा, आरडा ओरडण्याचा, भांडे आदळण्याचा, याला त्याला त्या ठिकाणी काहीतरी नावं ठेवण्याचा आवाज जर येत असेल आणि बाहेरून जाणारे लोक जर त्या गोष्टी ऐकत असतील तर मी तुम्हाला सांगतो ते घर नवीन लोकांना प्रभूचं प्रेम सांगू शकत नाही. पण जर त्या घरामध्ये रोज लोकांना गाणे गाण्याचा आवाज येतो, आराधना करण्याचा आवाज येतो, प्रभूच्या वचनाचा त्या ठिकाणी बायबल वाचनाचा आवाज येतो, प्रार्थनेचा जर आवाज येत असेल तर निश्चित रूपी त्यांच्या जीवनाकडे पाहून अनेक लोक बदलल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला या घरांपैकी आमचं घर कसं बनवायचं आहे ते ठरवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर साऱ्या गोष्टींमधून त्या ठिकाणी पारख करतो. आमच्या घरातून बाहेर जो आरडाओरडचा आवाज त्या ठिकाणी येतो तो चांगला नसतो. आमच्या घरातून वचनाचा, गाण्यांचा, आराधनेचा आवाज येणं गरजेचं आहे. कारण की देवाची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची पारख करतो. देवाला इमानदार लोक पाहिजे हो. प्रेज द लॉर्ड. ऑनेस्टी इज इम्पॉर्टंट. शाऊलाने मना नाही केलं, तो गेला, चांगला व्यक्ती होता तो. आता हा राजा आहे, निवडलेला आहे, तेलाने याचा अभिषेक झालेला आहे. आणि जेव्हा याचा अभिषेक झालेला आहे, अभिषिक्त म्हणून देवाने याला काम दिलं, ते काम करण्यासाठी जेव्हा हा त्या ठिकाणी गेला, याने मना नाही केलं, परंतु याने काम केलं. कसं केलं? अर्धवट केलं. आजही पुष्कळ विश्वासणाऱ्यांना परमेश्वर त्या ठिकाणी काम देतो आहे ना. आजही चर्चमध्ये पाळक विश्वासणाऱ्यांना काम देतो. एका तासाचं काम असतं परंतु आठवडे निघून जातात विश्वासणाऱ्यांसाठी. प्रेज द लॉर्ड. मग त्यामुळे ते काय करतात, ते बोलणे खातात. ते बोलणे खाल्ल्यानंतर तरी सुद्धा ते म्हणतात, काही काही विश्वासणारे बोलणे का बरं खातात माहितीये का? ते म्हणतात आम्ही काम करतो बरं का, पण ते काम करतच नाही. प्रेज द लॉर्ड. ते काय म्हणतात, आम्ही काम करतो, पण प्रत्यक्षात ते काम करतात का? नाही करत. बरं केलं तरी अर्धवट करून पळून जातात. प्रेज द लॉर्ड. अहो, एक तासाचंच काम असतंय, पण कितीतरी आठवडे त्या ठिकाणी निघून गेले. आठवड्या पाठीमागे आठवडे जाऊन एक काम नीट नाही झालं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे चर्च मधलं घड्याळ जवळपास 3 महिन्यांपासून बंद आहे. किती महिन्यांपासून? 3 महिन्यांपासून बंद आहे. याला नवीन सेल टाका, हे 2 आठवड्यात खराब होतं. 2 एकाच आठवड्यात खराब होऊन जातं. किती लोकांनी त्याच्याकडे दृष्टी लावली मला माहिती नाही. प्रेज द लॉर्ड. ही ट्यूब जाऊन कितीतरी दिवस झाले मलाही माहिती नाही. काम दिले जातात हो. त्याला पण काम दिलं होतं, पण त्याने ते काम कसं केलं? कसं केलं? काय सांगितलं होतं? अमालेकांचा संहार कर, त्यांचे बायका, पोरं, त्यांचे जनावर कोणाचाही त्या ठिकाणी ठेवू नको. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं जेव्हा त्यांनी त्याच्यावर
त्याच्यावर विजय मिळवला, तो तिथे आपल्या घरी आला, आपल्या त्या ठिकाणी डेऱ्यामध्ये आहे, आपला जो स्तंभ त्याने उभारला, त्याच्याकडून फेरफटका घालून त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या घरी जातो. शमूएल त्याच्याकडे येतो, शमूएल संदेश त्याच्याकडे येतो आणि संदेश त्याच्याकडे आल्यानंतर तो त्याला विचारतो, काय देवाने सांगितलेलं काम तू केलं का? तो म्हणतो, हो केलं ना. मग शमूएल त्याला म्हणतो, मग एक मेंढराचे बेबावणे आणि वासरांचे हंबरणे याचा अर्थ काय? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की याने शाऊलाने काय केले? चांगले चांगले जनावर जे आहे ते काढून घेऊन आला होता. आणि जेव्हा शमूएलाने विचारलं याचा अर्थ काय, तेव्हा हा शमूएलाला काय उत्तर देतो? अरे हे तर मी तुझ्या देवाला अर्पण करण्यासाठी घेऊन आलो. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो तो? हे तर मी तुझ्या देवाला अर्पण करायला. शाऊला, देवाने तुझा अभिषेक केला, तेल तुझ्यावर ओतलं गेलं, तुला संदेष्टा बनवलं, पण थोडीशी अवाज्ञा पालन केल्यामुळे तू स्वतःच्या स्वार्थ त्या ठिकाणी गोष्टी पाहिल्या. तुझ्याकडे मान होता, प्रतिष्ठा होती, सारं तुझ्याकडे होतं, परंतु जेव्हा तुझ्या जीवनामध्ये आज्ञाधारकपणेचा त्या ठिकाणी अभाव आला, जेव्हा तू आज्ञा नाही पाळली आणि ती आज्ञा न पाळल्यामुळं जे परिणाम तुला भोगावे लागणार होते, ते शब्द बदलण्यासाठी तू जेव्हा देवाच्या दासासमोर उभा राहिला, तो तुला काय म्हणतो? जो परमेश्वर त्याचा होता तो आता म्हणतो, तुझ्या देवासाठी मी घेऊन आलेलो आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये पाप येतं ना, तेव्हा तो त्याचा स्वतःचा परमेश्वर नाही राहत, तो लोकांचा परमेश्वर बनून जातो. प्रेज द लॉर्ड. किती भयानक आहे ना हे? सोपं वाटतं तुम्हाला? शाऊलाच्या जीवनामध्ये जेव्हा त्याने आज्ञा नाही पाळली, जेव्हा तो शमूएलाला म्हटला की तुझ्या देवासाठी हे बलिदान मी घेऊन आलो, तुझ्या देवाला अर्पण करण्यासाठी घेऊन आलो, आणि तो त्या ठिकाणी हे सांगत आहे का आता तो परमेश्वर माझा नाहीये, तो तुझा परमेश्वर आहे. जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये पाप येतं, जेव्हा तो देवापासून दूर जातो, तो त्याचा स्वतःचा परमेश्वर नाही बनत, तो दुसऱ्यांचा परमेश्वर बनतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, शाऊलाने जरा नियमशास्त्र जास्तच वाचलं होतं. त्याला हे चांगल्या प्रकारे माहित होतं का एक्सेस ऑफ एव्हरीथिंग इज हार्मफुल. एखाद्या गोष्टीचा जास्त अतिरेक करणं हे आमच्या स्वभावासाठी, आमच्या जीवनासाठी घातक आहे. प्रेज द लॉर्ड. अहंकार आला होता, हो, गर्व आला होता. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की तो शमूएलाला म्हणतोय, तुझ्या देव परमेश्वराला अर्पण करण्यासाठी मी ठेवलेला आहे. लक्षात ठेवा, जर देवामध्ये तुम्ही चालता आणि जेव्हा तुमच्या जीवनामध्ये पाप येतं, पाप आल्यानंतर तो परमेश्वर जो तुमचा स्वतःचा बनवला जातो, तो आता स्वतःचा न राहता ना, तो तुम्ही म्हणता तुमचा देव, तुमचा देव, तुमचा देव. प्रेज द लॉर्ड. कारण पाप करणाऱ्याचा परमेश्वर पिता कधीच असू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? शमूएल तो म्हणतो तुझ्या देवाला अर्पण करण्यासाठी आणलं, तो शमूएल त्याला म्हणतो, अरे तुला ठाऊक नाही का, यज्ञापेक्षा आज्ञा पालन बरे आहे. प्रेज द लॉर्ड. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे. किती भयानक गोष्टींसोबत तुलना केलेली आहे. जे लोक देवाच्या उपस्थितीमध्ये चालतात परंतु आज्ञा पाळत नाही, देवाचं पवित्र वचन सांगतं पुष्कळ वेळेला आम्हाला आमचे अधिकार, मान सन्मान, आम्हाला त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये स्थिर राहू शकत नाही, कारण की आम्हाला तो स्थिर राहू देत नाही. याचं कारण आहे की आमचे अहंकार, आमचे सर्व आम्हाला जे मिळालेलं आहे त्या गोष्टी आम्हाला लोकांसमोर नम्र होऊ देत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाला आज्ञा पाळणारे लोक पाहिजे. जेव्हा जीवनामध्ये पाप येतं, मग देवासमोर चालताना चतुराई जीवनामध्ये येते. मी तुम्हाला सांगतो, प्रारंभीच्या मंडळीमधलं पाप माहिती आहे तुम्हाला? प्रारंभीच्या मंडळीमधला एक मृत्यू झालेला आहे जो एक सस्पेन्स आहे अनेकांसाठी. हनन्या आणि सप्पीराने काय केलं होतं? जमीन त्याने विकली होती. याची चार्जिंग संपली. हनन्या आणि सप्पीराने काय केलं? जमीन विकली
आणि जमीन त्यांना त्या ठिकाणी कोणी बळजबरी केली नव्हती, त्यांना कोणीही बळजबरी केली नव्हती. बळजबरी त्यांना याच्यासाठी कोणी सांगितलं होतं का तुम्हाला जमीन विकायची आहे? कोणी सांगितलं नव्हतं. कोणीही त्यांना सांगितलं नव्हतं की एवढ्या किमतीमध्ये विका, एवढे पैसे आल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी ठेवा का इतरांना द्यायचे आहे. कोणीही बळजबरी केली नव्हती. मग झालं काय? त्यांनी जमीन विकली, पैसे आले, पैसे आल्यानंतर स्वतःसाठी थोडे काढून घेतले आणि देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन पेत्र त्यांना विचारतो, एवढ्यालाच जमीन विकली का? पेत्र काय विचारतो? एवढ्यालाच जमीन विकली का? काय परिणाम झाला? मेले ना जागेवर. प्रेज द लॉर्ड. कोणी बळजबरी केली होती का त्यांना जमीन विकायची म्हणून? कोणी सांगितलं होतं का जमीन विकून तुम्ही पैसे आणून द्या? नव्हतं सांगितलं ना. इच्छा कोणाची होती? त्यांचीच इच्छा होती. स्वतःच्या इच्छेने जमीन विकली, स्वतःला पैसे मिळाले, स्वतःच्या इच्छेने काढून ठेवले आणि देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन त्यांना विचारलं की एवढ्यालाच विकली का? तिथे जाऊन लबाड बोलताय, मारावंच लागेल ना. प्रेज द लॉर्ड. शब्द फिरवले ना. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी घुमवून फिरून सांगतो, तेव्हा देवाच्या लोकांना जेव्हा आम्ही एखादी गोष्ट वाढून देऊन सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की या सर्व गोष्टींमध्ये परमेश्वर आम्हाला त्या गोष्टी प्रकट करतो ज्या गोष्टी आमच्या अहिताच्या आहे. शमूएलाद्वारे शाऊलाला प्रकट केलं गेलं का तू अवाज्ञा केली, तू आज्ञा पाळली नाही. आजही लोकांच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की अभिषेक त्याच्या जीवनातून निघून गेला. जो व्यक्ती पापामध्ये आहे तो देवाची आराधना करूच शकत नाही. जो व्यक्ती देवाच्या उपस्थितीमध्ये चालू इच्छितो त्याने आपलं जीवन नितळ आणि पवित्र राखणं गरजेचं आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आम्हाला परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी जाणणं गरजेचं आहे. सैतान आम्हाला कधीच देवाच्या उपस्थितीमध्ये निर्णय घेऊ देत नाही. तो आम्हाला चालू देत नाही, आम्हाला पवित्र जीवन जगू देत नाही, आमच्या जीवनाद्वारे त्याचा गौरव करू देत नाही. का? कारण की त्याची इच्छा आहे आम्ही पापामध्ये त्या ठिकाणी राहावं. तुम्हाला माहित आहे, पेत्रामध्ये लिहिलेलं तुमचा शत्रू सैतान गरजणारे सिंहासारखा कोणाला गिळावं म्हणून फिरत आहे. शाऊलाच्या जीवनामध्ये तेच झालं. शाऊलाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी गर्व आला, अहंकार आला, सर्व गोष्टी आल्या, त्याच्याकडे सर्व होतं. परंतु तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू द्या की शाऊलाच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्याचा त्या ठिकाणी नाकार केला. मी तुम्हाला सांगतो, इस्रायलाचा राजा जो सर्व त्या ठिकाणी सर्व गोष्टी संपन्न होता, जो आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळत होता, आपल्या बापाची मेंढरं त्या ठिकाणी जे गाढवा आहे सापडायला त्या ठिकाणी जात होता, विश्वासयोग्य होता, देवाच्या दासाचा आदर करत होता, आता तो आज्ञा न पाळल्यामुळं देवाच्या उपस्थितीपासून दूर झाला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, सैतान तुम्हाला कधीही देवाची सेवा करू देणार नाही, त्याच्या वचनावर कधीही चालू देणार नाही. कारण की त्याला माहित आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये जर त्याने पापाचं बीज जर त्या ठिकाणी पेरलेलं आहे, ते बीज तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? डोक्यावरून चाललंय का? अजून सोपं करून सांगतो, अजून थोडंसं त्या ठिकाणी सोपं करतो. या ठिकाणी बायबलमध्ये लिहिलेलं आहे की या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, जेव्हा शमूएल त्या ठिकाणी शाऊलाने देवाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काय केलं? पाप केलं. तेव्हा देवाचं पवित्र वचन सांगतं एक घटना त्या ठिकाणी घडली आणि ती घटना या प्रकारे घडली का त्याच्यावरून देवाचा अभिषेक जो आहे तो निघून गेला आणि देवापासून एक दुष्टात्मा येऊन त्याला त्रास द्यायला लागला. प्रेज द लॉर्ड. सोपं वाटतं अभिषेक जाणं? सोपं वाटतं का? किती लोकांना असं जीवन पाहिजे का त्यांच्या जीवनामधून अभिषेक त्या ठिकाणी निघून जाईल आणि एक दुष्टात्मा त्यांच्या जीवनामध्ये येऊन त्यांना त्रास द्यायला लागेल? मला तर नको आहे बाबा. तुम्हाला पाहिजे कोणाला? प्रेज द लॉर्ड. सोपं वाटतं? एखाद्या व्यक्तीच्या जीवनामधून अभिषेक निघून जाणं ही फार भयानक गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी शाऊलाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अभिषेक नव्हता. किती भयानक गोष्ट आहे. त्याने आज्ञा नाही पालन केल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये पाप आलं आणि पाप आल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये काय झालं तर त्याच्या देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, देवाने शाऊलापासून त्याचं राज्य जे आहे ते हिरावून घेतलं. प्रेज द लॉर्ड. बायबलच्या सर्व दुःखद घटनांपैकी एक गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, एका अभिषिक्ताचा अभिषेक त्याच्यापासून हिरावून घेतला गेला आणि एक दुष्टात्मा देवापासून येऊन त्याला त्रास देतो आहे. प्रेज द लॉर्ड. किती भयानक आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आजही आमच्या जीवनामध्ये ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप आहे तो व्यक्ती कधीही उपदेश ऐकून निर्णय घेऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उपदेशाचा परिणाम होत नाही. का? कारण की पाप जीवनामध्ये पेरलेला आहे.
ते आपला उपस त्या ठिकाणी दाखवणार आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं की आमच्या जीवनामध्ये शाऊलाविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, शाऊल देवाचा अभिषिक्त होता. ही वॉज, तो राहिला नाही. जितके वर्ष त्याच्यावर त्या ठिकाणी तो राहिला तितके वर्ष देवाचा अभिषेक त्याच्यावर नव्हता. दुष्टात्मा त्याला त्रास देत असे आणि देवाची दया पाहना, देवाचाच एक अभिषिक्त ज्याचं नाव होतं दावीद, तो जायचा वीणा वाजवायचा आणि वीणा वाजवल्यानंतर त्याचा दुष्टात्मा त्याला सोडून जायचा आणि त्याला शांती मिळायची. प्रेज द लॉर्ड. किती भयानक गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये काय असं जीवन आम्हाला पाहिजे आहे का? अभिषेकाची किंमत करा. तुम्हाला माहिती आहे अभिषेक कसा प्राप्त करावा, याच्या काही गोष्टी आम्ही शिकलो होतो. किती लोकांना आठवतात? कोणी सांगेल का? अभिषेक कसा प्राप्त करावा? पहिला काय? प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट समेट करा. तिसरी गोष्ट अधीनतेमध्ये प्रभुता आहे. पवित्र लोकांच्या अधीन असा, देवाच्या अधीन असा. चौथी गोष्ट संशय करू नका. प्रेज द लॉर्ड. विसरले तुम्ही तर? मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे किती आमच्या जीवनामधून की आम्हाला अभिषेक मिळावा आणि तो आमच्या जीवनामधून अभिषेक निघून जावा. याच्यासारखी भयानक गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडू नये. शमूएलाला किती वाईट वाटलं असेल. तुम्हाला माहिती आहे का, शमूएलाने पहिला राजा, इस्रायलाचा राजा म्हणून शाऊलाचा त्या ठिकाणी अभिषेक केला होता. शाऊलावर शमूएलाचं एवढं प्रेम होतं की जेव्हा प्रभूने त्याला राजपदावरून झुगारून दिलं तर शमूएल रोज त्याच्यासाठी रडत होता. आजही अनेक लोकांसाठी पाळक रडत बसतो. का बरं रडत बसतो माहितीये का? कारण की त्यांचं पापामधलं जीवन पाहून त्याला त्या ठिकाणी सहन होत नाही. आज अनेक लोकांचा नाश होत आहे. तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही. तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगायचं आहे, मला सांगू द्या. कारण की एक गोष्टींमध्ये तुमच्यापैकी कित्येक लोक त्या ठिकाणी देवापासून दूर आहे, कित्येक लोक देवाच्या उपस्थितीमध्ये नाहीये, कित्येक लोक देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन सुद्धा आज आपलं पापामध्ये जीवन जगत आहे. अशा लोकांकडे पाहून कोणत्या विश्वासणाऱ्याला मनामध्ये त्रास होतो? शमूएल त्यापैकी होता, ज्याचा त्याने राजा म्हणून अभिषेक केला. आज तो देवापासून दूर आहे, तो पापामध्ये पडलेला आहे आणि तो पापामध्ये पडल्यामुळं शमूएल त्याच्यासाठी शोक करत आहे, रडत आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. सैतानाने पापाचं बीज आम्हामध्ये पेरलेलं आहे. आजही अनेक चर्चला येणाऱ्या विश्वासणाऱ्यांच्या डोक्यामध्ये त्याने या गोष्टी पेरून टाकलेल्या आहे का काही नाही, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आल्यानंतर सर्व काही चांगलंच होतं. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, एका मंडळीला पवित्र आत्मा तक्रार करतो, ना तू थंड आहे ना तू गरम आहे, तर तू कोमट झालेला आहे, म्हणून मी काय करील, आपल्या तोंडातून तुला ओकून टाकेल. सैतानाला माहित आहे यांना त्या ठिकाणी थंड गरम करण्याची गरज नाही, आपोआप कोमट होऊन चाललेले आहे. आजही अनेक विश्वासणारे कोमट झालेले आहे, दोन्ही थडीवर पाय ठेवून चालतात. अजूनही त्यांच्या जीवनामधून त्यांनी निंदा सोडलेली नाहीये, चुगल्या करणं सोडलेलं नाहीये, पापामध्ये राहणं सोडलेलं नाहीये, लबाडी सोडलेली नाहीये, व्यसन सोडलेलं नाहीये, सर्व प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी सर्व जे घाणेरड्या गोष्टी आहेत ते सोडलेले नाहीये, निंदा करणं भांडणं करणं सोडलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, असे लोक प्रभू सोबत खेळ करतात. प्रेज द लॉर्ड. आम्ही नाही म्हणत का, ग्रामीण भागात हा शब्द लय प्रकर्षाने ऐकायला भेटतो. पुष्कळ ऐकलेला आहे मी, तिनं आमच्या घराचा खेळ केला म्हणतात ना. ऐकलेलं असेल ना तुम्ही ग्रामीण भागामध्ये, एव्हा तुम्ही पण म्हटले असाल, माहिती नाही. आम्ही तसाच प्रभूचा खेळ केलाय. प्रेज द लॉर्ड. भला का माझा प्रचार थोडासा टोचत असेल, टोचू द्या. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, एका अभिषिक्ताचा अभिषेक निघून जाणं याच्यापेक्षा भयानक गोष्ट बायबल मधली कोणतीच नाही. आणि एक दुष्टात्मा येणं, त्याला त्रास देणं, याच्यापेक्षा दुःखद गोष्ट कोणतीच नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आमच्या पहिल्या जीवनामध्ये आम्ही प्रभूमध्ये कसं चालत आहोत. शमूएलाला किती दुःख झाला असेल, माझ्या पहिल्या सेवेचं फळ होतंय, ज्याचा मी अभिषेक केला, परंतु त्याने आज्ञा पाळली नाही, म्हणून दुष्टात्मा येऊन त्याला त्रास देत राहिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत शाऊल मरत नाही तोपर्यंत शाऊलाला दुष्टात्म्याने सोडलं नाही. प्रेज द लॉर्ड. या दुष्टात्म्यांनी त्याच्या मनामध्ये काय केलं माहितीये का? जळफळाट उत्पन्न केला. जळफळाट.
जळायला लागला तो. जेव्हा गल्ल्याता समोर त्या ठिकाणी जायचं होतं, हा अभिषिक्त होता, गल्ल्याता सोबत लढायला याने जायला पाहिजे होतं, परंतु जातो कोण आहे तिथं, तो पाठवतो कोण आहे, एक छोटासा पोरग ज्याचं नाव होतं दावीद. त्याला तिथं जायचं होतं, अभिषिक्त होता ना, जा लढ त्याच्यासोबत, पण बसलाय कुठं तंबू मध्ये, गल्ल्यात मारायला दाविदाला पाठवलं. आणि दावीद पण अभिषिक्त होता. दाविदाने काय केलं, गल्ल्यात मारलं. मारल्यानंतर नगरामध्ये आले, लोक गाणं गायला लागले. शाऊलाने तर हजारो मारले, दाविदाने लाखो मारले. जसं त्याने ती गोष्ट ऐकली, त्याच्या मनामध्ये जळफळाट, मत्सर, हेवा, राग त्या ठिकाणी उत्पन्न झाला. आणि तेव्हापासून तो दाविदाचा राग करायला लागला. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एखाद्या व्यक्तीला देवाचा अभिषेक त्या ठिकाणी सोडून जातो, जेव्हा एखाद्या अभिषिक्तावरून देवाचा अभिषेक उडून जातो, त्याच्या मनामध्ये आपोआप जळाऊ वृत्ती निर्माण होते, आपोआप त्याला राग यायला लागतो, आपोआप त्या ठिकाणी तो द्वेष करायला लागतो, मत्सर त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो. किती भयानक गोष्ट आहे जेव्हा एका व्यक्तीच्या जीवनामधून अभिषेक निघून जातो तेव्हा. प्रेज द लॉर्ड. खूप विश्वासणाऱ्यांचे हेच हाल आहे. किती वर्ष झाले प्रभूमध्ये चालता चालता प्रत्येक रविवारी आम्ही हीच वाट पाहतो, कधी आराधना होईल, कधी वचन संपल आणि कधी आम्ही जाऊन स्वतःसाठी प्रार्थना करून घेऊ का. पाळक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा. अरे तुम्ही तर अभिषिक्त आहात, यू आर अनॉइंटेड. तुम्ही अभिषिक्त, अभिषेकाने त्या ठिकाणी भरलेले लोक आहात. तरी सुद्धा आज आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी होत राहिलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. हा उपदेश जेवढा मी तुम्हाला करत आहे ना, तेवढा दुप्पट तुम्हाला लागू होत आहे. कारण की आम्हाला आमच्या अभिषेकाचा आदर करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आज आम्हाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. काय परिणाम झाला जेव्हा देवाचा आत्मा त्याला सोडून गेला. जगाच्या दृष्टीने तो राजा आहे, परंतु आत्मिक दृष्ट्या तो खाली रिकामा आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, अभिषेकच नाही राहिला. याचं सर्व काही देवापाने याला सारं दिलं होतं, परंतु याने त्याचा आदर केला नाही. आता शाऊल नावाला राजा आहे, परंतु अभिषेक त्याच्यावर राहिलेला नाही. प्रेज द लॉर्ड. याने देवाचं काम करायला पाहिजे, परंतु आज दुसऱ्यांवर अवलंबून आहे. दुसरा व्यक्ती जेव्हा त्याला दुष्टात्मा त्रास देतो, तेव्हा त्या ठिकाणी दावीद येऊन त्याच्यासाठी विणा वाजवतो. आज किती लाचारी त्याला त्या ठिकाणी पत्करावी लागत आहे. का एक अभिषिक्त व्यक्ती आज स्वतः त्या ठिकाणी दुसऱ्या अभिषिक्तावर अवलंबून राहिला, का त्याने त्याच्यासाठी प्रार्थना करावी आणि तो प्रार्थना करेल तेव्हा याला बरं वाटेल. अरे किती भयानक गोष्ट आहे ही. प्रेज द लॉर्ड. आज अनेक पाळक लोकांच्या जीवनामधून अभिषेक निघून गेलेला आहे. आज पाळक लोक म्हणतात, आमच्यासाठी प्रार्थना करा, लई हाल आहे, लई संकट आहे. अरे का बरं? आत्मपरीक्षण करा. आज अनेक लोक सेवा करत आहे, परंतु त्या सेवेमध्ये ते फक्त सेवक म्हणून लोकांसमोर आहे, पण देवाचा अभिषेक त्यांच्या जीवनामध्ये नाही. का बरं? हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, सैतानाने आम्हाला कोमट बनवून टाकलेला आहे. सैतान आम्हाला दर रविवारी चर्चला पाठवतो, पण तो म्हणतो निर्णय घेऊ नको बरं का. जर निर्णय घेतला तर पाय मग तुझ्या विरोधात आम्ही. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोकांनी सैतानासोबत त्या ठिकाणी एक सौदा केलेला आहे, भाऊ तुला मी त्रास देत नाही, तुम्हाला त्रास देऊ नको. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते काही करू, सैतानाला फरक पडत नाही, कारण की त्याला माहित आहे हे फक्त रविवारी चर्चला जाता, इतर दिवशी माझे राहतात. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? मी तुम्हाला सांगतो, आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही सैतानाला समोर आल्यानंतर आम्हाला घाबरायचं नाहीये. शाऊलाची अवस्था तीच झाली. गल्ल्यात समोर आला. भलं का सारे इस्रायलींमध्ये शाऊलाची हाईट किती होती माहिती आहे का तुम्हाला? सारे इस्रायली लोक त्याच्या खांदे एवढे यायचे. अभिषिक्त होता, लढू शकत होता त्याच्यासोबत. देवाने तो अधिकार त्याला दिला होता. पण काय झालं? जेव्हा अभिषेक निघून गेला तेव्हा लपून बसला. प्रेज द लॉर्ड. आजही विश्वासणारे लोक सैतानाला बघून घाबरतात. एखादी बहीण भाऊ त्यांच्या अंगामध्ये असं मोठ्याने ओरडलं ना ते, तर त्याच्यापासून 5 फूट आम्ही लांब पळतो. प्रेज द लॉर्ड. पळतो का नाही? घाबरतो ना. बहीण येतात काय माझ्यामध्ये? खायला येते तुझ्यात. त्याला माहिती आहे तुझ्यामध्ये ऑलरेडी एक आहे.
सत्यस्थिती आहे. जेव्हा एका व्यक्तीच्या जीवनामधून अभिषेक निघून जातो तेव्हा त्याला भीती वाटायला लागते. शाऊल घाबरून तंबूमध्ये लपलाय. पोराला, एका छोट्या लेकराला, छोट्याशा पोराला पाठवलंय. काय? आपले स्वतःचे लढायचे. त्याच्या चिलखत दिलं, सारं दिलं, आणि ते दिल्यानंतर त्या दाविदाला चालतं बी येणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामधून अभिषेक निघून जातो ना, त्याची मजाक होते, मजाक, थट्टा होते त्याची. प्रेज द लॉर्ड. ते युट्यूबवर तुम्ही पाहत असाल ना, ते रील पाहून तुमच्या जीवनामध्ये थोडंसं तुम्हाला कसं तरी होत असेल ना. पहिले मी लय श्रीमंत होतो, पण आता मी लय गरीब आहे, मी भीक मागताना दिसतोय, है ना. ते पाहून लगे डोळ्यात पाणी येतं ना, ते आहे ना. म्हणून मी मगाशीच सांगितलं, प्रत्येक अयशस्वी पुरुषामागे सुद्धा एक स्त्री असते. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनामधून अभिषेक निघून जातो त्याची अवस्था फार भयानक असते. मी तुम्हाला सांगतो, याकोब 4:7 मध्ये लिहिलेलं आहे, सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पडेल. सैतान आम्हाला घाबरून टाकतो. सैतानाला माहिती आहे की याला मी कोमट केलं ना, देवबाप याला आपोआप ओकून टाकेल. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाणणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे, जेव्हा याच्या जीवनामधून अभिषेक निघून गेला ना, याने ना आपल्यासाठी महाल बांधला, ना रस्ते बांधले, ना नगराची व्यवस्था रचना केली, ना काही केलं. याने एकच काम केलं, ते म्हणजे द्वेष आणि तिरस्कार. प्रेज द लॉर्ड. फक्त राग करत गेला. आणि राग करता करता काय झालं, एक दिवस एक घमासान त्या ठिकाणी युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये याचा मुलगा त्या ठिकाणी याच्या समोर त्या ठिकाणी मारला गेला. आणि मारला गेल्यानंतर देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की जेव्हा मारला गेला तेव्हा त्या ठिकाणी सर्व बाजूने याच्यावर त्या ठिकाणी शत्रूंचा हल्ला होत होता. बाण याच्या समोर येत होते. हा हैराण झाला. आपल्या शस्त्रवाहकाला म्हणतो, अरे उचल ती तलवार आणि मार मला. तो भाला घे आणि मला आरपार त्या ठिकाणी मारून टाक. शस्त्रवाहक म्हणतो, मी नाही करणार. तो घाबरला. शेवटी याने काय केलं, स्वतःच्या तलवारीवर हा स्वतः पडला आणि स्वतः मरून गेला. याचा अर्थ एका अभिषिक्ताने आत्महत्या केली. प्रेज द लॉर्ड. किती भयानक गोष्ट आहे. ज्याचा अभिषेक केला, जो विश्वासू होता, नियमशास्त्र पाळणारा होता, देवाचा आज्ञा पालन करणार होता, पण जेव्हा देवापासून दूर गेला, अभिषेक त्याच्या जीवनामधून निघून गेला, तेव्हा एका अभिषिक्ताने आत्महत्या केली. प्रेज द लॉर्ड. काय याच्यासाठी देवाने आम्हाला निवडलं? याच्यासाठी त्याने आम्हाला स्वतःची लेकरं बनवलं का आम्ही आत्महत्या करावी? आजही अनेक विश्वासणारे लोक जेव्हा परिस्थिती त्यांच्या डोक्यावर जायला लागते तेव्हा ते असं बोलून जातात, मीही त्यातला आहे, मी काही वेगळा नाहीये. बोलून जातो आम्ही, परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं का यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं आहे का? आम्ही मरायच्या गोष्टी करतो. काय असा शेवट करण्याकरता देवाने आम्हाला पाचारण केलं? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, काय आम्ही आमच्या जीवनामध्ये शाऊलासारखं जीवन संपावं का? खूप चांगला होता, परंतु अभिषेक सांभाळता नाही आला आणि एक दुःखद अंत त्याचा झाला. आमच्यापैकी कोणाचाही अंत असा होऊ नये. प्रेज द लॉर्ड. नेव्हर. आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इमानदार राहायचं आहे, सावध राहायचं आहे. जे काम देवाने आम्हाला दिलेलं आहे ते आम्हाला इमानदारीने पूर्ण करायचं आहे, विश्वासयोग्य राहून पूर्ण करण्याचं आहे. प्रेज द लॉर्ड. इस्रायलाच्या एका महान नेतृत्वाचा अंत झाला. हा झाला जुन्या कराराचा शाऊल. पण नव्या करारामध्ये एक व्यक्ती होता जो खूप वाईट होता. जेव्हा हनन्याने त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्याच्या डोळ्याच्या खपल्या पडल्या, त्या दिवसापासून त्याने आपल्या जीवनामध्ये कधीही मागं पाहिलं नाही. तो प्रत्येक दिवस, तुम्ही बायबलमध्ये प्रेषितांच्या कृत्यांमध्ये जर वाचलं, तो प्रत्येक दिवस प्रभूमध्ये वाढत गेला. प्रेज द लॉर्ड. तो वारंवार त्या ठिकाणी सांगतो, मी पूर्वी जो निंदक छळ करणार होतो, आता देवाच्या कृपेमुळे मी बदलून गेलो. आणि त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला स्वीकारलं नाही.
त्याच्या शिष्यांनी त्याला स्वीकारलं नाही. देवाच्या प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे लोक त्याच्यापासून अंतर ठेवत होते. हा देवाच्या उपस्थितीमध्ये बसला, प्रभूपासून शिकला आणि शिकल्यानंतर त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये लागू करत लोकांना जेव्हा प्रचार करायला लागला तेव्हा त्याला अनेक प्रकारच्या हालापेष्टा त्याला सहन कराव्या लागल्या. अनेक विरोध झाला, अनेक त्रास त्याला झाले, त्याला दगडमार झाली. त्याला पुष्कळ वेळेला त्या ठिकाणी डावललं गेलं. पण तो त्या ठिकाणी त्याला एक गोष्ट त्या ठिकाणी पक्की कळाली होती का परमेश्वराचं वचन सांगतं, एकदा नांगराला हात घातला तर माग फिरणारा माझं योग्य नाहीये. हालेलुया. तो वाढत गेला, त्याने माघार त्या ठिकाणी घेतली नाही. प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्याचं परिवर्तन त्या ठिकाणी रोज तुम्हाला होताना दिसेल, वाढ होताना दिसेल. प्रभू सोबत चालताना तुम्ही त्याला बघाल. हा आहे अभिषेक. लोक त्याचा द्वेष करताय, लोक त्याला आपलंसं करत नाहीये, त्याला स्वीकारत नाहीये. पुष्कळ वर्ष हा त्या ठिकाणी एकटा फिरत आहे. त्यानंतर येशूचा प्रचार करतो. लोक त्याला दगडमार करतात, त्याला त्या ठिकाणी मारून टाकण्याची योजना करतात, लोक त्याला तुरुंगामध्ये टाकतात. तरी हा तुरुंगामध्ये त्या ठिकाणी शांत नाहीये. त्या तुरुंगामध्ये, त्या बेड्यांमध्ये असलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा हा देवाचा धन्यवाद करतो आहे. आणि त्याच्या धन्यवादाचा परिणाम एवढा झाला का परमेश्वर स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला आणि त्या तुरुंगामध्ये चर्च बनून गेलं. हालेलुया. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणाकडे पाहून त्या ठिकाणी चालत आहोत? काय आमच्या जीवनामध्ये आम्ही ही सुरुवात केलेली आहे का? दोन शाऊल होते, ज्याला सर्व दिलं होतं, अभिषिक्त होते, दोघं पण चांगले होते, देवाने निवडलेले लोक होते. परंतु एकाचा अंत त्या ठिकाणी कसा झाला आणि दुसरा त्या ठिकाणी काय करत आहे? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी टिकून राहिला. देवाने त्याला एवढा त्या ठिकाणी अभिषेक दिला, एवढा आत्म्याने भरलं का जिथं जात होता तेव्हा आजारी लोक बरे होत होते. रुमाल घेऊन यायचे लोक, त्याच्याकडे रुमालावर त्या ठिकाणी प्रार्थना करायचा, लोकांवर रुमाल टाकले जायचे, लोक बरे व्हायचे. अरे याच्या सावलीने लोक बरे होत होते. प्रेज द लॉर्ड. याने मेलेले लोक त्या ठिकाणी जिवंत केले. एका रात्री तो प्रचार करत होता. युथुक नावाचा एक व्यक्ती गॅलरीमध्ये त्या ठिकाणी खिडकीत बसला होता. खिडकीतून त्याचा ग्लानी, त्याला डुलकी आली, त्याचा तोल गेला, तो खाली पडला, मेला. तो खाली येतो, त्याला आपला उराशी त्या ठिकाणी धरतो आणि म्हणतो अजूनही याच्यामध्ये प्राण आहे, प्रार्थना करतो आणि युथुक जिवंत होतो. एवढं सामर्थ्य आहे त्याच्या जीवनामध्ये. हालेलुया. एकाने अभिषेकाचा आदर केला नाही, दुसरा अभिषेकाचा आदर करतोय. प्रेज द लॉर्ड. रोज परिवर्तन दिसत आहे त्याच्या जीवनामध्ये. लोक बरे होत राहिलेले आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं की त्या शाऊलाने देवाच्या वचनाचा, देवाच्या अभिषेकाचा आदर केला नाही, परंतु शाऊलाने जो पाऊल म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो त्याने देवाच्या अभिषेकाचा आदर केला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तो त्या ठिकाणी शाऊलाचा लोकांनी आदर केला, देवाने त्याचा आदर केला. जेव्हा काही लोक या पाऊलाचा आदर करायला तिथे आले, या त्या ठिकाणी जो शाऊलाचा पाऊल झाला त्याचा आदर करायला आले, तो काय म्हणतो? माझा आदर करू नका. आदर देण्यास एकच व्यक्ती पात्र आहे, तो आमचा परमप्रधान प्रभू येशू ख्रिस्त. स्वतःचा आदर ना करतो, तो म्हणतो माझी नाही, माझा आदर नकोय, त्याचा आदर व्हायला पाहिजे, तो योग्य आहे. एकाचा आदर देवाने केला, परंतु त्याने देवाचा आदर केला नाही. याचा आदर लोक करत राहिलेले आहे, पण हा म्हणतो माझा आदर नका करू, त्याचा आदर करा. आज आम्ही कोणाचा आदर करता? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये हा रात्रभर प्रचार करतो, याला काही वाटत नाही, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ नाहीये, याच्याकडे देवाने याला सारं दिलेलं आहे. पण हा त्या ठिकाणी म्हणतो मला लोभ नाहीये कशाचा. स्वतः तंबू विणायचा आणि सेवा करत होता, कोणावर अवलंबून नव्हता. हो, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जुन्या कराराच्या शाऊलाने आज्ञेचं उल्लंघन केलं, पण नव्या कराराचा शाऊल म्हणतो मला सुवार्तेची लाज वाटत नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, हा तंबू त्या ठिकाणी तंबू मध्ये बसलेला आहे. जुन्या कराराचा शाऊल तंबू मध्ये बसलेला आहे आणि नव्या कराराचा शाऊल म्हणतो मी ख्रिस्तासाठी मरायला पण तयार आहे. प्रेज द लॉर्ड. जुन्या कराराच्या शाऊलाने देवाच्या अभिषेकाने ओळखलं, परंतु नव्या कराराच्या शाऊलाने देवाचा अभिषेक ओळखला आणि त्यामध्ये तो टिकून राहिला. प्रेज द लॉर्ड. त्याला माहिती आहे अभिषेकाची किंमत काय आहे. सुवार्ता प्रसारासाठी कुठे पण जातो,
कुठे बी जातो, त्याला कुठेही जावं लागलं जातो. तो काय म्हणतो माहितीये का? मरणाला सुद्धा घाबरत नाही. तो म्हणतो, अरे मरणा तुझी नांगी कोठे आहे, तुझा विजय कोठे आहे. प्रेज द लॉर्ड. ओपन चॅलेंज करतो. देवाचं पवित्र वचन त्याच्यासाठी त्याच्याविषयी लिहितं की त्याने त्या ठिकाणी खूप पत्र लिहिलेले आहे. आणि जोपर्यंत या पृथ्वीवर आम्ही जिवंत आहोत, जोपर्यंत हे बायबल या पृथ्वीवर राहील, जोपर्यंत प्रभू येत नाही, तोपर्यंत पाऊलाच्या त्या पत्रातून प्रचार करणं बंद होणार नाही. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत जग राहील तोपर्यंत याच्या पत्रातून प्रचार होत राहील. खूप त्रास सहन केला होता ने, खूप सहन केला. तो म्हणतो 3 वेळा माझं जहाज फुटलं, 5 वेळा मला त्या ठिकाणी 39 फटके त्या ठिकाणी मारले. तो म्हणतो 3 वेळा मी वेताचा छड्यांचा मार त्या ठिकाणी खाल्ला. तो म्हणतो मी एक रात्र आणि एक दिवस पूर्ण समुद्रामध्ये त्या ठिकाणी पाण्यामध्ये तरंगत होतो. तो म्हणतो कितीतरी दिवस मी उपासामध्ये त्या ठिकाणी काढले. तो म्हणतो मी थंडी पावसामध्ये वाऱ्यामध्ये सर्व गोष्टींमध्ये दिवस काढले. तो म्हणतो मी तुरुंगामध्ये गेलो. तो म्हणतो मला लोकांनी त्या ठिकाणी दगडमार केला. तो म्हणतो मला त्या ठिकाणी लोक मला त्या ठिकाणी इतकं डावलून गेले की त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. एका ठिकाणी तो म्हणतो की भावांपासून माझा बचाव व्हावा म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा. एवढं सारं संकट सहन करून सुद्धा संत पाऊल आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कधी मागे हटला नाही. कारण की त्याला माहित होतं जगणे ख्रिस्त आणि मरणे त्याच्यासाठी लाभ आहे. हालेलुया. आजही आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे ओळखायचं आहे का ख्रिस्तासाठी जगणं आमचा तोटा नाही तर आमच्यासाठी एक लाभाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. जुन्या कराराच्या शाऊलाने आपल्या जीवनामध्ये याचा आदर नाही केला. त्याने देवाने दिलेल्या सर्व गोष्टींचा आदर नाही केला. त्याने आज्ञा पालनाचं त्या ठिकाणी उल्लंघन केलं. परंतु नव्या कराराचा शाऊल जो पाऊल झाला तो प्रत्येक गोष्टींमध्ये म्हणतो मी नाही तर देव त्या ठिकाणी गौरविला जावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो त्याने त्या ठिकाणी जेव्हापासून प्रभूला ओळखलं तो माघारी नाही फिरला. तो म्हणतो आता मी माझी धाव पूर्ण केलेली आहे. जे चांगलं सुयुद्ध ते मी खेळलेलं आहे. मी माझा विश्वास राखलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जुन्या कराराचा शाऊल आत्महत्या करीत राहिला. नव्या कराराचा शाऊल म्हणतो मी आता माझ्या जीवनामध्ये माझ्या ध्येयाकडे मी धावत आहे. मी माझी धाव पूर्ण केलेली आहे. आणि जेव्हा या जगातून मी जाईल तेव्हा न कोमजणारा मुकुट माझा प्रभू मला देईल. प्रेज द लॉर्ड. एका अभिषिक्ताने आत्महत्या करून स्वर्गाचं राज्य गमावलं. पण दुसरा अभिषिक्त तो म्हणतो आहे का ज्या दिवशी मी माझ्या प्रभू समोर राहील तेव्हा तो मला न कोमजणारा मुकुट माझ्या डोक्यामध्ये घालेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कोणासारखं आहे आमचं जीवन? काय आम्ही मेहनत करत आहोत का? काय आम्ही आमच्या विश्वासाचं संरक्षण करत आहोत का? काय आम्ही पाऊलासारखं जीवन जगण्यासाठी देवाला कृपा मागत आहोत का? जे की बायबल मध्ये लिहिलेलं आहे मरेपर्यंत विश्वास राहा म्हणजे तुला जीवनाचा मुकुट मिळेल. काय आम्ही तो मुकुट प्राप्त करण्यासाठी खटपट करत आहोत का? प्रेज द लॉर्ड. आज कोणासारखं जीवन जगत आहोत? मी तुम्हाला सांगतो हा शाऊल राजा शाऊलच राहिला. परंतु हा शाऊल जो आहे तो पाऊल बनला. हालेलुया. देवाने त्याचं नाव बदलून टाकलं. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही कसे आहोत? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो देवाचं पवित्र वचन सांगतो त्याचे पत्र आम्ही वारंवार का वाचतो माहितीये का? कारण की आमच्या जीवनामध्ये एक आत्मिक मजबूती यावी. प्रेज द लॉर्ड. वारंवार त्याचे पत्र का वाचतो? मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आत्मिक मजबूती यावी यासाठी आम्हाला वाचायला पाहिजे. आम्ही सर्वजण एक धाव धावतोय आणि त्या दिवसांमध्ये ज्या धावेमध्ये आम्ही ज्या शर्यतीमध्ये धावत आहोत त्या शर्यतीमध्ये आम्हाला असं धावायचं आहे का आम्हा प्रत्येकाला बक्षीस मिळालं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही ती शर्यत पूर्ण करू तेव्हा तो न कोमजणारा मुकुट प्रभू आमच्या डोक्यामध्ये घालेल. प्रेज द लॉर्ड. वाढदिवसाला जाताना तुम्ही आता ते एक किंग आहे ना ते डोक्यामध्ये ते घालतात आहे ना. माझ्या घातलं होतं एकदा 2-3 वर्षापूर्वी. डोक्यावर असं वाटतं राजाचे काय आपण. विचार करा तो तर असा मुकुट आहे का जो नकली आहे. परंतु जेव्हा प्रभू स्वतः न कोमजणारा मुकुट तुमच्या डोक्यामध्ये घालेल तेव्हा ती गोष्ट तुमच्यासाठी कशी असेल. मी तुम्हाला सांगतो
जेव्हा तो ते मुकुट घालेल आणि तो आम्हाला म्हणाल ना, शाबास माझ्या भल्या विश्वासू दासा. आज आमचं जीवन कसं आहे मी तुम्हाला सांगतो. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कुठे धावत आहे आम्ही? वचनाची सुरुवात या प्रकारे झाली, वरील गोष्टींकडे लक्ष लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. आज आमचं लक्ष कुठे आहे? पृथ्वीवरील गोष्टींकडे का देवाच्या गोष्टींकडे? प्रेज द लॉर्ड. अहो, तुरुंगामध्ये होता पाऊल, तुरुंगामध्ये होता. रोमच्या सर्वात घाणेरड्या जेलमध्ये तो होता, ज्या जेलमध्ये इतकी घाणेरडी दुर्गंधी, मोठे मोठे उंदर, मोठे मोठे किडे, सर्व प्रकारच्या गोष्टी, जिथं तुम्ही राहू शकत नाही अशा ठिकाणी तो कितीतरी दिवस त्या तुरुंगामध्ये आहे. दिवस रात्र तो वास त्याच्या नाकामध्ये आहे. अरे डोकं त्या ठिकाणी होऊन जातं, आजारी पडून जातात लोक, इन्फेक्शन आहे अवतीभोवती पसरलेलं. अशा स्थितीमध्ये जेव्हा तिमोथेय त्याला भेटायला जातो, तिमोथेयाला म्हणतो, लिही फिलिप्पेकरास पत्र. फिलिप्पेच्या लोकांना पत्र लिही. आणि तिमोथेय त्या ठिकाणी लिहायला सुरुवात करतो. तो म्हणतो, लिही लिही लिही. 3 अध्याय होता आणि 4थ्या अध्यायामध्ये थोडासा थांबतो. बेड्यांमध्ये बांधलेला आहे बर का. तिमोथेय त्याला भेटतोय, तिमोथेय लिहितो आहे, बेड्यांमध्ये बांधलेला आहे, अंगावर जखमा आहे, स्किन खराब झालेली आहे, दुर्गंधी आहे. त्या स्थितीमध्ये तो म्हणतो तिमोथेयाला, लिही द्या लोकांना, प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगेल, आनंद करा, आनंदच करा. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, त्याची स्थिती कोणती होती. त्या स्थितीमध्ये तो त्रास, अरे बायबल सांगतं की त्या घाणेरड्या पाण्यामध्ये, इतिहासकार लिहितात, त्या पाण्यामध्ये राहून त्याची स्किन खराब झाली होती, तरी तो म्हणतो प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगेल, आनंदच करा, आनंदच करा. काय याच्यापेक्षा मोठं समर्पण असू शकतं? प्रेज द लॉर्ड. आणि आमच्या जीवनामध्ये थोडासा आजार आला, थोडीशी समस्या आली, थोडेसे क्लेश आले, आम्ही गडबडून जातो. आम्ही म्हणतो देवबीव काय नाहीये. आम्हाला थोडंसं कुणी आमच्या विरोधात बोललं तर आम्ही म्हणतो नाही, हा चांगला व्यक्ती नाहीये. अरे त्याला तर मारलं, त्याची चूक नव्हती. त्याला त्या ठिकाणी दगडाने मारलं, त्याला तर त्या ठिकाणी मेलेलं म्हणून टाकून दिलं. त्याच्या तोंडावर त्या ठिकाणी लोकांनी त्या ठिकाणी बुक्के मारले असतील. त्याला त्या ठिकाणी कितीतरी मारलं, त्याचे कपडे फाडले, त्याला त्या ठिकाणी नग्न असलेल्या अवस्थेमध्ये त्या तुरुंगामध्ये त्या ठिकाणी बेड्यांनी बांधलं. त्याही स्थितीमध्ये तो त्या बेड्या बाजून त्या ठिकाणी देवाची आराधना करतो आणि तो प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगेल, आनंदच करा. आज आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन कोणासारखं आहे? त्या अभिषिक्तासारखं आहे जो आत्महत्या करून त्याने आपलं जीवन संपवलं, का त्या अभिषिक्तासारखं आहे जो पहिले वाईट होता परंतु प्रत्येक दिवस तो त्या ठिकाणी देवामध्ये वाढत गेला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, शाऊल पारितोषिकाला मुकला परंतु पाऊलाने पारितोषिक मिळालं. आज आमचं जीवन कसं आहे? कोणत्या शाऊलासारखे आहात तुम्ही? प्रेज द लॉर्ड. कालपर्यंत तर मला वाटत होतं मी जुन्या करारातल्या शाऊलासारखा आहे, परंतु काल रात्री मला देवबापाने कृपा दिली. ठीक आहे, आजपासून तुला नव्या कराराच्या शाऊलासारखं बनायचं आहे, ज्या शाऊलाचा मी पाऊल बनवला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय आम्ही त्या पाऊलासारखं बनायला तयार आहोत का? काय आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या अभिषेकाचा आदर करायला तयार आहोत का? कारण की लिहिलेला आहे, जो माझा आदर करेल मी त्याचा आदर करेल. आमेन. देवबाप या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू.